उदय गायकवाड सर आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. उदय गायकवाड सर पर्यावरणातले अभ्यासक आहेत. त्याच्यानंतर फॅकल्टी म्हणून ते विद्यापीठात जाऊन शिकवतात सुद्धा विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर इथे पंचगंगा नदी असेल, सेव पंचगंगा असेल, कोल्हापुरातल्या इतरही काही पर्यावरणाचे विषय असतील किंवा अजून पश्चिम घाट जो पूर्ण आहे त्याचे अभ्यासक आहेत. आत्ता सरांशी बोलताना सरांनी मला सांगितलं की त्या सगळ्या सह्याद्रीच्या ह्याच्यावरती ज्या वरच्या टोकांवरती जास्तीत जास्त सगळ्या देव्या आहेत आणि मग दुसरीकडे मग ज्योतिबा बितिबा असे वेगळ्या ह्याच्यात आहेत. तर सर ते त्यांचे सांगतील त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर सरांचा खूप अभ्यास आहे आणि आपल्यासाठी ही खूप खूप मोठी पर्वणी आहे की ह्या टप्प्यावरच सर आपल्याला आपल्याशी संवाद साधतात. आता ही मालवणवरून आले, ही पर्यावरणात काम करते, अजूनही काही याच्यातले करतात. तर त्यांना खूपच मोठी उपलब्धी आहे सर की या टप्प्यावर जर त्यांना तुमचं मार्गदर्शन मिळालं तर त्यांना त्यांच्या कामामध्ये खूप प्रगती करता येईल आणि त्यांच्या कामातूनच समाजाचा सुद्धा जो समतोल ढासळतोय आता पर्यावरणात कशा पद्धतीने सगळ्या पाणी प्रदूषण होते, हवेचं प्रदूषण होते, म्हणजे उद्या आपल्याला श्वास घेणंही खूप अवघड झालेलं आहे आता. आणि पाण्याचं बघतो आपण की सगळे फेसाळलेल्या नद्या आणि शहराकडे जसं जसं आपण जातो तसं शहरांमधून निघणारी नदी ही गटाराचं स्वरूपच घेऊन बाहेर पडते आणि तेच पाणी आपल्याला प्यावं लागतं. तर त्या पाण्यामुळे सगळे आपल्याला आपल्या जेवणामध्ये सुद्धा सगळे पेस्टिसाईड आपण वापरतो तर मोठ्या प्रमाणात शेती, त्यामुळे सुद्धा आपल्यावरती बरेच लवकरच आपल्याला सगळे रोगराई आपल्यामध्ये दिसते. आपल्याला डायबिटीज असेल, शुगर असेल, बाकी वयाच्या आधीच आलेलं म्हातारपण दिसतं आपल्याला. तर ह्या सगळ्यावरती काहीतरी आपण पर्याय काढला पाहिजे. तर त्या दृष्टीने सर आपल्याला आता मार्गदर्शन करतात आणि हे सगळं करत असताना ही कोणाची एकाची शासनाची जबाबदारी आहे किंवा त्याची जबाबदारी आहे तर हे असं अजिबात नाही. तर इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आणि आपण जेवढं जास्तीत जास्त आपल्या गरजा कमी करू तेवढंच हे पर्यावरणाचा समतोल राखते. आता आपल्याला म्हणता येणार नाही की तुम्ही काहीच वापरू नका, पण तरी पण त्यातल्या त्यात जर आपण आपल्या गरजा कमी केल्या तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते चांगलं राहील. सर आता त्यांच्या भाषेमध्ये सर सांगतील. नमस्कार. खरं तर एक फॉर्मल बोलतोय असं पण समजूया. भाषण आहे आणि मी बोलणार आहे तुम्ही ऐकणार आहे असं असं त्याचा फॉर्म असू नये. म्हणजे तुम्ही थांबवायला काही हरकत नाही आणि आपण विषयांतर झालं तरी पर्यावरण विषय सोडायचा नाही एवढंच करू. म्हणजे आजचा मेनू तो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी एक तासभर बोलल्यानंतर सगळं पर्यावरण समजणार आहे असं बिलकुल नाही, कधीच असं समजत नाही. मी गेली जवळपास 42 वर्ष या सगळ्यामध्ये काम करतोय, पण मला लक्षात आलं की नाही आहे असं समजत नाही. आज सुद्धा नवीन काहीतरी समजेल. त्याच्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हातवरती केलात तर मला तुमच्याशी बोलता येईल. पर्यावरण म्हणजे काय वगैरे वगैरे तुमचा वयोगट बघितला तर बहुतेक सगळ्यांच्या अकॅडमिक अभ्यास पुस्तकामध्ये आपण सगळे शिकलेलं आहे, त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्याकडे मी जात नाही. पण पृथ्वी ही एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि पृथ्वीच्या वरचे जे मी 4 भाग फक्त आपण पुन्हा एकदा आठवण करून घेऊया. पृथ्वी ही जमीन आहे, 71% जमिनीचा भाग आहे ज्याला भूआवरण अशा नावाने आपण त्याला एक क्लासिफिकेशन केलं आहे. दुसरं जे आहे ते 71% भाग पाण्याचा आहे, 29% भाग जमिनीचा आहे आणि सभोवताली पूर्ण हवा आहे. भूआवरण, जलावरण आणि वातावरण असे 3 गट आपण करून टाकलेले आहेत आणि ते सगळ्यांना माहिती. त्याच्यात काही आकडेवारीत जाऊन मी काहीतरी मला फार कळते असं सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला सगळं आता मोबाईलवरती तुम्हाला पाहिजे तेवढी त्याच्यातले डिटेल्स करतात. मग वातावरणामध्ये किती प्रकारच्या वायू आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं प्रमाण किती आहे हे पाहिजे असेल तर तुम्ही शोधा. म्हणजे आता मी त्याच्यात ते आता सांगत बसण्याचा आता काळ नाही आहे, कारण ते इतकं ॲडव्हान्स आहे आता की फटाफट आज मी आता सांगितलं तर उद्या कुठलं तरी नवीन संशोधन झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये नवीन माहिती आलेली असते. नवीन माहिती घेत राहणार. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, माहिती रोज सकाळी असताना उठल्यापासून रात्रीपर्यंत मला इतकी काय माहिती कळते, पण ती सगळी माहिती बरोबरच असते असं नाही पहिली गोष्ट, आणि सगळी माहिती योग्य असते आपल्याला आवश्यक असते असं नाही. त्यामुळे मी सकाळच्या मध्येच पेपर वाचलेली गोष्ट संध्याकाळपर्यंत नक्कीच विसरून जातो. एखादा मुद्दा माझ्या लक्षात राहतो, बाकीचं लक्षात राहत नाही. आपण अनवॉन्टेड गोष्टी पण सोडून देतो. तसं या सगळ्या पर्यावरणाचा विषय समजून घेत असताना खूप माहिती येणार आहे.
म्हणजे माहितीचा एका अर्थाने स्फोट ज्याला म्हणता येईल, महास्फोट म्हणता येईल, अशा प्रकारचा स्फोट होत असतो. आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यातलं घ्यायचं आहे, तपासून घ्यायचं आहे, बरोबर काय चूक काय घ्यायचं आहे. खूप आज व्हॉट्सअपसारख्या आणि याच्या साधनांमध्ये तर खोटं आणि चुकीचं रेटून खोटं बोलणारं बरंच काय काय आहे. सगळ्याच विषयांमध्ये आहे, पर्यावरणामध्ये पण आहे. काही सांगतात माणसं, म्हणजे हे झाड जास्त ऑक्सिजन देणारं आहे. आता सगळीच झाड ऑक्सिजन देतात, हे जास्त देतं आणि ते वाईट आहे आणि ते कमी देणार आहे, आणि तुळस असते ती जरा जास्त देते, असं काहीतरी पसरवण्याचा प्रकार खूप मोठा आहे. तर मी पहिल्यांदा असं म्हणेन, पर्यावरणातले काही अंधश्रद्धा तयार व्हायला लागल्यात नव्याने. तर त्या तयार होणाऱ्या अंधश्रद्धांच्या पासून सुद्धा आपण जरासं लांब राहायला लागेल. मी फक्त हा विषय प्रवेश करून ठेवतो. या विषयावरती मी आज बोलेन असा एवढा वेळ मिळाला तर मला वाटत नाही. मी एक्झाम्पल सांगतो, पाण्याचं प्रदूषणावरती आपण बोलू नंतर. पण पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी गोमूत्र टाकलं काय की नद्या आणि तलाव स्वच्छ होतील आणि प्रदूषणमुक्त होतील, अशा पद्धतीची मांडणी आज काउनॉक्स नावाची एक टेक्नॉलॉजी करते आणि त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली. त्याला पेटंट मिळाले. तर ही एक अंधश्रद्धा आहे, मोठी अंधश्रद्धा. तर मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात म्हणेन की मी सुद्धा जे बोलायला लागलोय ते तपासून घ्या. कोणाहीवरती विश्वास ठेवण्याच्या आधी आपण स्वतःचा सत्सद विवेक जो आहे तो जागृत ठेवा आणि आपण आपल्या कसोट्यांवरती, विज्ञानाच्या कसोट्यांवरती या गोष्टी तपासायला शिकलं पाहिजे. आणि मी तर एवढंच म्हणेन, आजच्या मला जे काही मांडायचं आहे त्यामध्ये माहिती सांगावी का, काही गरज नाही तुम्हाला माहिती सांगायची. माहिती भरपूर येणार आहे. मी आत्ता सांगितलं तुम्ही विसरणार आहे थोड्या वेळाने, तुम्हाला नवीन काहीतरी ऐकायला मिळणार आहे, पुन्हा काहीतरी ऐकायला मिळणार आहे, पुन्हा काहीतरी ऐकायला मिळणार आहे. त्याच्यापेक्षा मला पर्यावरण या विषयात समजून घ्यायचं आहे म्हटलं तर काय काय समजून घ्यावं, त्याचा एक टप्पा आपण ठरवावा, एक पाठ ठरवावा आणि त्याच्यातलं विज्ञानाच्या कसोट्यांवरती, स्वतःच्या निरीक्षणावरती, स्वतः तपासून, स्वतः विचार करून, स्वतः काही कृती करून, स्वतः बघून आणि नेमकं जे काय असेल ते शोधावं. एवढंच मी आधी सांगतो. आपण मगाशी बोलत होतो त्याच्याप्रमाणे खूप मोठा भाग पाण्याचा आहे, जो 71% आहे. 29% भाग जमिनीचा आहे आणि साधारणतः 17-18 किलोमीटरपर्यंत वातावरणाचा पृथ्वीच्या भोवती भर आहे. जलावरण, भूआवरण आणि वातावरण ह्या तीनच्या मध्ये सगळ्यात तिन्ही ठिकाणी असणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे जीवावरण. सजीवांचं एक आवरण आहे आपल्याकडे. आता हे सजीवांचं जे आवरण आहे ते सजीवांच्या मध्ये 2 भाग आपण पाडूनच टाकलेले आहेत आणि आहेत, सोपे आहेत अगदी. एक आहेत वनस्पती आणि दुसरं आहे प्राणी. वनस्पतींचा जो गट आहे तो अन्नासाठी हालचाल करत नाही, इकडनं तिकडे जात नाही. हे झाडांचे तिथं त्याचं अन्न तिथंच मिळवायला लागेल. आपण मात्र, किंवा मुंगी जरी असली, पक्षी असला, किडा असला, मासा असला, तर तो अन्नासाठी मात्र मुवमेंट करतो, जागा बदलतो आणि जागा बदलून होतं. हा एक मोठा फरक आहे आणि ह्या फरकापासूनच मानवाच्या उत्क्रांतीच्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये पोटासाठी किंवा अन्नासाठी आपण जागा बदलल्या, स्थलांतर केलंय, बदलत गेलोय, लढाई पण केल्या, चोरून पण आणलं, उचकटून पण टाकलं, सगळं केलं आणि तो सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. ह्या सगळा जो प्रवास आहे, हा सगळी चर्चा की आहे. तर हा सगळा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपला हव्यास कधी संपला नाही. म्हणजे मला पाहिजे, मग एवढी जमीन तुला दिली आहे, त्याच्यात तू राहा, एवढं छान घर आहे तुला, याच्यात राहा. नाही, मला 2 खोल्यांचं घर आता पुरत नाही, आता मला 4 खोल्यांचं पाहिजे. 4 खोल्यांचं पाहिजे तर मग मला आता अंधार होता तर नाही, तिथं मला लाईट पाहिजे. अरे सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत काय करायचं ते कर आणि तू झोप की गप. नाही, असं नाही, लाईट पाहिजे मला. मग मला फॅन पाहिजे, मग मला टी व्ही पण पाहिजे. मनोरंजन बरोबर. अन्न वस्त्र निवारा, ह्याच्या पुढे आता अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन अशी ती व्याख्या आता, मानवी गरजांची व्याख्या आता लांबली आहे. अजून काय काय लांबेल मला माहित नाही. म्हणजे पुढे वायफाय, व्हॉट्सअप वगैरे वगैरे असं हां, तर ती लांबच आहे. असू दे, आपण ठरवायचं मला काय पाहिजे आहे. मी गेले अनेक वर्ष कोल्हापुरात काम करतो. मी ठामपणे ठरवले, मी माझ्या 2 व्हीलरवरूनच करणार आहे. माझा परीघ ठरलेला आहे. 25 किलोमीटरपर्यंत मी 2 व्हीलरमधनं जातो. 25 किलोमीटरच्या बाहेर जायचं असेल तर एस टीने जातो. त्याच्या बाहेर जायचं असेल तर रेल्वे, एस टी जे काय असेल ते. पण 4 जण असेल आणि वाहनाची सोयीची असेल तर 4 माणसं असतील तरच कार, ती पण माझी नाही, घेणार नाही, भाड्याने घ्यायची त्या दिवशी वापरायची. पण कार एक हत्ती पोचल्यासारखा दरवाज्यात उभी करून ठेवायची, ही मानसिकता आपण, माझी स्वतःची नाही. तुम्हाला हवी आहे का, तुम्ही ठरवा. वापरणार आहे का, वापरणे योग्य आहे का. 6-7 लाख रुपयाचा एक हत्ती दारात बांधून ठेवायचा, रोज त्याला हवा बघायची, बॅटरी बघायची, अमुक बघायची, तमुक बघायची, गरज आहे का. आणि एकट्यानं घेऊन 4-6 माणसानं जे वाहन घेऊन जाऊ शकतं ते एकट्यानं घेऊन ठेवायची गरज आहे का, नॉट नेसेसरी.
अजिबात गरज नाही आहे. म्हणजे आपणच ठरवायचं आहे. मी अगदी असं म्हणत नाही सायकलच चालवायची असं अजिबात म्हणत नाही. मी विमानाने पण प्रवास करतो गरज असेल तर. म्हणजे पण काल मी एका ठिकाणी बोलत होतो मुद्दाम त्याचा उल्लेख करतो. परवा दिवशी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही एक चर्चा घेतली. त्यामुळे खूप तज्ज्ञ होते. आम्हाला असं लक्षात आलं कोल्हापूरमध्ये कधी तुम्ही आत्ता इथं जे वातावरणात बसलं हे खूप छान वातावरण. म्हणजे मी सुद्धा शाळेला असताना ह्या स्काउटमध्ये NCCमध्ये याच बंगल्यामध्ये अनेकदा आम्ही राहिलो, याच ग्राउंडवरती काम केलं. तर इथं तर मला नाही वाटत आहे की दुपारी 12-12:30पर्यंत काही त्रास होत नाही. नक्की होत आहे. आणि त्याच्यानंतर साधारणतः 4-4:30 नंतर पुन्हा नॉर्मल होतं आहे सगळं इथलं वातावरण. म्हणजे 12:30 ते 4:30 एवढं जरासं काही तापत असेल पण तेवढा पण त्रास होत नाही. पण हेच जर शहरात गेलात तर ह्याच्यापेक्षा वाईट आहे. म्हणजे इथून कोल्हापूर शहर एरियल डिस्टन्स 5 किलोमीटर पण नाही. म्हणजे तर त्या एरियल डिस्टन्समध्ये 5 किलोमीटरमध्ये इथलं तापमान आणि शहरातलं तापमान भयानक बदललेलं आहे. म्हणजे तिकडे ज्यावेळेला 41 असतं त्यावेळेला इथं साधारणतः 30, 32, 35च्या पुढे जात नाही एवढं नक्की. मग हा का फरक आहे? ते हिटिंग आयलंड तयार व्हायला लागले, ती उष्णतेची बेटं तयार व्हायला लागले. का तयार व्हायला लागलं उष्णतेचे बेट? तर एका पाठोपाठ एक आपण यादी जर तयार करायची झाली काय झालं त्याच्यामुळे झालं का तापायला लागले शहर, का तापायला लागले? तर शहर तापायला लागले त्याचं सगळ्यात पहिलं कारण काल रस्ते मातीचे होते, आज डांबरी आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. रस्ता छोटा होता, जास्तीत जास्त 2 वाहनं जाणारा होता, आता 8 वाहनं जाणारा रस्ता पाहिजे. कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत जर हिशोब केला, मी ज्या वेळेला पहिल्यांदा पुण्याला गेलो आठवणार त्यावेळेला 2 ST जास्तीत जास्त क्रॉस होती जेवढा रस्ता होता. आता 12 ST जरी एका वेळेला सोडायच्या म्हटल्या तिकडनं 6 आणि इकडनं 6 तर जाऊ शकतात. सगळी उत्तम शेतजमीन या शब्दाच्या पुढे आणखीन एक त्याला स्टार टाकून लिहीन, सिंचनाखाली आलेली म्हणजे जिला पाण्याची व्यवस्था झाली आहे. काही वर्षापूर्वी पाण्याची व्यवस्था सगळ्या जमिनीला नव्हती, कारण धरणं नव्हती. धरणं बांधली, कालवे झाले किंवा इलेक्ट्रिसिटी आली, पंप बसवले आणि पंपाने आता पाणी आपण टाकू शकतो. म्हणजे सिंचनाखाली आली आहे, पाणी आहे, 3 पिकं घेता येतात. अशी उत्तम पिकाऊ जमीन आम्ही कशाखाली घालवली आहे? रस्त्याखाली घालवली. कायमस्वरूपी म्हणजे ज्याला नॉन रिव्हर्सिबल चेंज म्हणतात, जो कधीही आता परत त्याचा आता मी शेती करतो असं कधी होण्याची शक्यता आहे का? मग कुठं थांबायचं हे स्वतः ठरवायला लागेल. आणि विकास चाहिए, विनाश नाही. याच्यामध्ये विनाशच सुरू आहे. विकास करायचा असेल तर कसा करायचा याच्यावरती आपण चर्चा करावी लागेल, एक आत्मचिंतन करावं लागेल, आपण विचार करावा लागेल, बोलावं लागेल आणि आपलं बरोबर असेल तर ठामपणे मांडायला लागेल. काल मी उष्णतेची बेट आहेत म्हटल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं नाही झाडं लावा, भरपूर झाडं लावा. अरे की झाड आज लावलं, रस्त्याच्या कडेने झाड लावलं, उद्या सकाळी केबल टाकायला आलोय म्हणून सांगतो आणि तो करायला ते मुजवलं की परत सांगतो गॅसची पाईपलाईन टाकायची आहे म्हणून आलो. नंतर म्हणतो ड्रेनेज चोक झालंय म्हणून उकरायला लागलोय. थोडा वेळ गेला की म्हणजे पाण्याचं कनेक्शन घ्यायचं म्हणून उकरायला लागलोय. म्हणजे एक रस्ता आत काढताना वर्षभराला आलटून पालटून उकरला जातो आणि रस्ता उकरलेलाच असतो आणि मग परत त्याला झाकायला म्हणून बजेट येतं, परत त्याला डांबर, परत त्याला सिमेंट, अमुक तमुक सुरू. हे जे घातचक्र तयार झालंय याचा कधीतरी विचार करायला लागेल आणि कधीतरी ठामपणे काही भूमिका घ्यायला लागतील, काही अभ्यास मांडायला लागतील, काही करावं लागेल. आत्ता काय करू शकतो? मी व्यक्तिगत काय करू शकतो? आपण सगळे मिळून काय करू शकतो? एका गावाचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून, ग्रामपंचायत म्हणून, नगरपालिका म्हणून, महानगरपालिका म्हणून, राज्य म्हणून आणि देश म्हणून काय करू शकतो? या सगळ्या पातळ्यांवरचा विचार आपण आपल्या पातळीवरती तपास करून घासून पुसून मग तो मांडायला करायला पाहिजे. काही जणांना डोक्यात आलं, व्हॉट्सअपवरती आलं की ते लगेच फॉरवर्ड करायची सवय झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मुद्दाम सांगतो, झाडं लावायसाठी बिया गोळा करा, त्या शेणात आणि याच्यामध्ये गोळे करा, त्याचा बॉल टाका आणि काय झाडं येते. फारच भन्नाट आहे. असं होईल का कधी? बरं किती बॉल टाकले तर किती झाडे येतात? एखादे कुठल्या बिया घालाव्यात, कुठल्या जमिनीमध्ये कुठल्या बी येतील, अशातच विचार करायचा नाही. पण व्हॉट्सअपवरती आलं की फॉरवर्ड करत बसायचं, आपल्याला कामच तेवढं आहे. तर असं काही अंधश्रद्धा आहे, पर्यावरणातल्या अंधश्रद्धा आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये ह्या अंधश्रद्धा हेतुतः पेरल्या जात आहेत. आपली दिशाभूल किंवा आपल्याला दुसरीच वाटा दाखवायचं चाललेलं आहे असं माझं एक मत बनायला लागलं. काही सांगतात तर आपण काय चाललंय त्याच्याकडे तसं भान ठेवून आपण बघायला पाहिजे, हे सगळं तपासून घ्यायला पाहिजे. माझं अगदी साधं म्हणणं आहे,
काही तुम्ही काहीही करू नका, काय गडबड करायची गरज नाही. तुम्ही त्या निसर्ग ढवळाढवळ करू नका, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, तो तुमच्याकडे येऊ देऊ नका, विषय संपला. काही नाही. ह्या वडाच्या झाडावरती आत्ता तुम्हाला अशी वडाची बी पडली आणि खाली रोपं आलेत असं कधी दिसतं का? नाही दिसणार, दिसण्याची शक्यता नाही. पण संध्याकाळी तुम्ही आज आता तुम्ही नाही इथं मुक्कामाला, पण 6-6:30ला कळते कोल्हापूरपासून असा एक लाखो वटवाघळांचा थवा येतो. तो पूर्ण वेस्टर्न घाटपर्यंत जातो, म्हणजे समुद्रापर्यंत जातो तो. समुद्र इथनं साधारणतः 100-125 किलोमीटर आहे. संध्याकाळी 3 सांज झाली, सूर्यास्त झाल्यापासून थवा इकडे जातो. द्राक्षाच्या सीझनमध्ये इकडून तो तिकडं तासगावच्या पुढेपर्यंत जातो. कशाला? खायला. आता तो खातो आणि परत जेव्हा येतो तो पहाटे येतो, तुम्ही झोपलेला असतो. त्यावेळेला तुम्हाला भिंतीवरती अनेकदा अशा इमारतींच्या असे थुंकल्यासारखे डाग पडलेले. काय आहे ते? विष्ठा. आणि ती विष्ठा मग तिथं कुठेतरी रुजते आणि तिथं रोप तयार होतं. पिंपळ असेल, ओढ असेल, उंबर असेल, त्याच्या विष्ठा पडून अनेक रोपं आपल्याला ठिकठिकाणी आलेली दिसतात. म्हणजे निसर्गाचं एक काहीतरी सिस्टीम आहे ना, त्यानं याचं प्रोपगेशन कसं करायचं ठरवलं आहे ना, मग ते जमत असलं तर आपण तसं करावं. मी एका ठिकाणी एका माईनच्या ह्याला बंद पाडलं आणि नंतर मग ती माईन झाकायची होती आणि त्याच्यावरती झाडं लावायची होती. माईनवरती झाडं लावणं एवढं सोपं नसतं. मग ते म्हणाले काय करायचं, कुठली झाडं येणार? म्हणजे या भागामध्ये एक मेंढपाळाला बोलवला. त्या मेंढपाळाला तिथली सगळी जी फळं उंबर जे काय होतं ते खायला लावलं आणि खाऊन आल्यानंतर त्या मेंढपाळाला सांगितलं आज तू जायचं नाही, आज इथे मुक्कामाला 2 दिवस. 2 दिवस मुक्कामाला थांबल्यामुळे त्याच्या त्या मेंढ्या जिथं बसवल्या होत्या तिथे लेंड्या पडल्या सगळ्या. त्या सगळ्या लेंड्या गोळा केल्या, त्याला पैसे दिले, त्याला जाऊन सांगितलं. त्या लेंड्या सगळ्या मॅश केल्या, कुस्करल्या थोड्या दिवसात आणि त्याच्यावरती पाणी शिंपडायला. त्याच्यातनं लाखो रोपं तयार. म्हणजे मी काय सांगितलं, नर्सरीतनं जाऊन अन्नाची सिस्टीम एका बाजूला आहे, कारण तो एक व्यवसाय आता नव्याने उभ्या राहिलेला आहे. चांगला आहे, वाईट नाही. पण आपण काय करू शकतो ह्याच्यातली सगळ्यात सोपी गोष्ट ती आहे. थोडेसे लेंड्या गोळा केल्या आपापल्या भागातले आणि त्या मॅच केलं तर त्याच्यातनं रोपं तयार होतं. तुम्हाला काही करायला लागत नाही फारसं, ह्याचे पैसे गुंतवावे लागत नाही. आता ही सिस्टीम काही भागात मेंढ्या जातच नसते, माहीत नाही मला. सगळ्या भागात महाराष्ट्रातल्या मेंढ्या घेऊन मेंढपाळ फिरतो का? नाही फिरत आहे अलीकडे. ज्या त्या भागामधलं असलं तंत्र, जे तंत्र आहे जुनं, ज्याला पारंपरिक म्हणता येईल कदाचित, पण ते शोधावं लागेल आपल्याला. मला सांगण्याचा मुद्दा असा होता, लोकांनी सांगितलं झाडं लावा. मी म्हटलं झाडं लावून नुसतं होणार आहे का? होईल, थोडा फरक पडेल. काचेची तावदानं लावलेत इमारतींना. मी आज मगाशी आल्या पहिली गोष्ट या इमारतीचे फोटो काढले, आतल्या बाजूला गेलो. तुम्हाला ह्या इमारतीबद्दल लक्षात येते का? पत्रे सोडून द्या आपले. हे पूर्वी याच्यावरती कौलं होती, मला वाटते माकडं खराब करतात म्हणून ही कौलं काढली. त्या याच्यावरती अजूनही कौलं घातली तर विषय सोपा होईल. पण याला व्हरांडा आहे, आतली इमारत तापतच नाही. आतल्या बाजून चौक आहे, वुडन फ्लोरिंग आहे, सगळं वरचा मधलं सगळा वुडन फ्लोरिंग आहे. हां, हे तापण्याची शक्यताच नाही. म्हणजे त्या काळामध्ये बांधलेली ही शाश्वत रचना आहे असं का म्हणतो. जवळपास 100 वर्षापूर्वीची इमारत आहे. 100पेक्षाही जास्त इमारतीचं वय आहे, अजूनही इंटॅक्ट आहे. फार काय डाग ही इमारत. आणि मी आज ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो तिथली इमारत, बाथरूम वरचं पाणी खाली येते, काय गेलाय, काय काय चाललंय ते माझं मला माहीत आहे. म्हणजे आपण कशात चुकायला लागलोय, तर आपण काय मटेरियल वापरायला लागलो. जर इमारती तापू द्यायच्या नसतील तर आता वेगळ्या पद्धतीने इमारती बांधण्याच्या रचनांचा विचार करायला पाहिजे. आहेत त्यांना काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे इमारत तापली नाही पाहिजे. रस्ता तापायला लागलाय, त्याला कसा सावलीखाली आणायचा याचा विचार करायला लागेल. काचेची तावडं लावायला लागलोय, तिथं आपल्याला काहीतरी रिप्लेस करायला लागेल. AC गाडी चालवाय म्हणजे कायमच गाडीतून जातो असंही माणसं आहेत. मी त्यांना काल काय सांगितलं, रात्री 7 ते सकाळी 7 किमान काचा खाली करा. संध्याकाळी जाताना तर काही गरज नाही ना. दिवसा बाबा तुम्हाला उकडतोय, तुला फार त्रास होतो, पण संध्याकाळी 7 नंतर काय AC चालू ठेवता, गाडी बंद करा. ऑफिसेस आहेत आज, सगळ्या बँका, सगळे मॉल, सगळे ऑफिसेस, सगळ्यांच्याकडे फुल AC आहे. मला सांगा 12 बाय 12ची एक खोली जर गार करायची झाली, एक खोका आपला, तर 1 टनाचा AC लागतो. आपण आज ज्या वेळेला 22 डिग्रीवरती ACच काम करत असतो, त्यावेळेला बाहेरच्या बाजूला 48 आणि आत 18ला जेव्हा येतात त्यावेळेला बाहेर 58 डिग्री तापमान होतं. 58 या शब्दाचा अर्थ त्याचा जो एक्झॉस्ट आहे त्यातनं जो बाहेर आत तो हवा गार करतो, बाहेर काय फेकतो? बाहेर गरम हवा फेकतो. आणि प्रचंड गरम हवा जे AC वाले कोण प्रदूषण करायला लागलंय, कोण तापमान वाढवायला लागलंय? AC वापरणारे तापमान वाढवायला लागलेत. कदाचित मी नाही, कदाचित आंदोलन म्हणून आपण कधी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवरती बोलताना आपण कधीही हिंसक आंदोलनाची चर्चा केली नाही.
हिंसेनं कधीही उत्तर दिलं नाही. पण लोक आता आक्रमक होतील आणि हे मॉल फोडतील की काय अशी मला कुठेतरी मनात हे वाटते. त्याच्या आधी त्या मॉलवाल्यांना जागं करावं लागेल. नाही बाबा, तू मॉल गार झाल्यानंतर अर्धा तासाचा शटडाऊन, म्हणजे 16 तास मॉलचं काम चालत असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर मॉलच्या टायमिंगवरती निर्बंध आणायला लागेल. नका चालू, काही गरज नाही आहे. ज्याला खरेदी करायचं तो रांगेला वेळेला जाईल. कोविडच्या काळात व्यवस्थित सगळे गेले होते. त्यामुळे आता मॉलच्या वेळा निम्म्यावरती आणा, असं आंदोलन घ्यावं लागेल का, असा माझ्या मनामध्ये आता प्रश्न आहे. आणि मला वाटते ते करावं लागेल, कारण सगळ्यात जास्त गार आत करणारा बाहेर गरम सोडायला लागलाय. आणि गरम सोसणारे कोण आहोत? तुमच्या माझ्यासारखे आणि आपल्यापेक्षाही सामान्य असणारे लोक बाहेर सोसायला लागले. सोसतोय तोच आंदोलन करणार, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि सोसणाऱ्याला त्याची जाणीव करून द्यायला लागेल की बाबा अरे तू कशामुळे सोसतोस, कुणामुळे सोसतोस हे सांगावं लागेल. त्यामुळं एक काय काय करता येईल, काय काय कचरा जाळायचा नाही, झाडं लावायची बरोबर आहे. मग आणखीन काय काय करता येईल या सगळ्या बारीक म्हणजे घरात कुकरच वापर बाबा, जास्तीत जास्त सोलरवरती काम कर असं सांगणं याच्यासाठी प्रबोधन करणं ही एक बाजू असेल. आणि कदाचित सरकारच्या विरोधात, सरकारच्या धोरणांच्या विरोधात आता सांगायला लागेल मॉलवाल्यांनी 8 तासापेक्षा जास्त वेळ मॉल चालवू नका, 8 तासामध्ये काही तास हे तुम्ही AC बंद ठेवा किंवा ती रचना काचा काढा द्या आणि खिडक्या करा मोठ्याच्या मोठ्या, हा तर पंखे बसवा, पण गरम हवा फेकणारा आम्हाला काही नको आहे असं सांगावं लागेल. कारण दिल्ली 53 डिग्रीवरती पोहोचते. दिल्ली इतकी वाईट शहर आता दुसरं कुठलं नाही आहे. कारण दिल्लीमध्ये पूर येतोच, ते धुकं ज्याला स्मॉग म्हणते, म्हणजे काय म्हणतो नाही, हा दोन गोष्टी आहेत. स्मोक पण आहे त्याच्यामध्ये आणि धुकं पण आहे. धुकं आणि धूर दोन्ही एकत्र आल्यानंतर जे धुरकं तयार होते, धुकं आणि धूर, याचं धुरकं, असं ते धुरकं जे आहे ते स्मॉग, हे अतिशय वाईट आहे. शाळांना सुट्ट्या दिल्या, आपल्याकडे पण बरं वाटते शाळेला आमच्या काळात सुट्ट्या नाहीत असं आंदोलन करतील कोणतरी. आता आहेत आपल्याकडे तसे महाभाग, पण आम्हाला पण द्या सुट्ट्या. कारण आता लोक म्हणतायत खूप तापमान झाल्यानंतर शाळा बंद करा, शाळा बंद करा. शाळा बंद करा बरोबर आहे, काळजी घेणं बरोबर आहे, पण त्याच्यासाठी कायमस्वरूपी उपाय आहे. शाश्वत उपायांची चर्चा करणार की नाही मी असं अजिबात म्हणत नाही. आज मी सुचवतोय तो उपायच शाश्वत आहे, शेवटपर्यंत चालेल, बिलकुल नाही. पण टप्प्याटप्प्यावरती तपासून बघूया. आज तरी मला हे सुचतंय तर ते आज आपण करावं लागेल. असं पाण्याच्या बाबतीत आहे. आज मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो, कोल्हापूरच्या लोक आहेत त्यांना लगेच करेल, लांबच्या त्यांना कळणार नाही. पण पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीमध्ये आमच्या नद्या सगळ्या उगम पावतात. 5 नद्या उगम पावतात आणि 5ची नदी आहे इथं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावरती असेल इथून साधारणतः एकत्र येतात. प्रयाग नावाचं गाव आहे, तिथून पंचगंगा 5 नद्यांची सुरू. पुढं पहिलं शहर येते कोल्हापूर आणि त्याच्या पुढे कृष्णेला जाऊन नवाडीला मिळते. तुम्ही कोल्हापूर शहरापर्यंत नदी आत्ता सुद्धा चला माझ्याबरोबर, नदी चांगली आहे. आणि तुम्हाला मी खोटं सांगत नाही आहे, तुम्ही इथून जर विशाळगडच्या दिशेने आत्ता गेलात तर नदीचा तळ दिसतो, एवढी नदी स्वच्छ. म्हणजे उगमाकडच्या भागातली जी माणसं आहेत, जी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहणारी माणसं आहेत, ती आपल्यासारखं वागणारी माणसं नाही. त्यांच्या टॉयलेट बाथरूममधनं काही येत नाही आहे, त्यांचे कारखाने नाही आहेत, त्यांचं ते कचरा कुठेही टाकत नाहीत. आणि तिथल्या नद्यांचं हे परिस्थिती जी आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी मोबाईलमध्ये होता फोटो आहे, मी 8 दिवसापूर्वी गेलो. कासारी नदीचा अभ्यास मी वरपासून खालीपर्यंत करायचा म्हणून एक काम करायला लागलोय आणि मी ते बघायसाठी म्हणून गेलो. मी 338 किलोमीटरच्या लांबीच्या नदीमध्ये आमची पंचगंगा साधारणतः 300 किलोमीटरपर्यंत चांगली आहे. फक्त शेवटच्या 38 किलोमीटर आम्हाला खूप फाईट द्यायला लागली. काय झालंय, सगळ्यात पहिलं वेस्टर्न घाटमध्ये नद्या जिथे उगम पावतात तिथं बॉक्साईटच्या माईन्स आहेत. हे बॉक्साईटवाले काय करतात, वरच्या बाजूला मातीचा थर आहे, तो मातीचा थर बाजूला काढून ठेवतात आणि त्यांना हे कधी काढायला लागतो, साधारणतः ऑक्टोबरमध्ये ह्यांचं काम चालू होतं, ऑक्टोबर नोव्हेंबरला ते बाजूला काढून ठेवतात. आणि भराभर त्यांची एवढी शर्यत असते सुरू, भराभर एकदा कधीतरी बॉक्साईट काढून एकदम घेऊन जाईल आणि ते घेऊन जातात. आता पाऊस सुरू झाला, काल अचानक पाऊस आला म्हटल्यानंतर त्यांचं जे तिथलं काम आहे, त्यांचे जे काही वाहनं आहेत, डोझर आहेत, टिप्पर आहेत, सगळे रुतून बसले. आता ते हलवता पण येत नाही. त्यामुळे आता त्यांचं काम चालू आहे का नाही. आता 4 महिने काम पूर्ण बंद. 6500 मिलीमीटर पाऊस पडतो तिथं. हे ज्यावेळेला होतंय तिथं त्यावेळेला गंमत काय होणार आहे, ती जी सगळी काढून ठेवलेली माती आहे ना, ती सगळी खाली आता नद्यांमध्ये येणार. आपण मी आमच्या इथलं उदाहरण देतो, तुम्ही तुमच्या भागातला नदीचा उगम कुठं आहे
नदी कुठून कुठून येते, मध्ये तिला काय काय लागतं, कोण कोण भेटतं, आणि नदीचं खोरं म्हणजे काय, त्या खोऱ्यात कोण कोण आहे, तिथं काय काय घटना घडतायत, याचा एक छोटा छोटा अभ्यास तुमच्या पातळीवरती करायला सुरू करायला लागेल. मी मगाशीच सांगितलं, आपण माहिती घ्यावी लागेल, आपण अभ्यास करावा लागेल, आपण निरीक्षण करावं लागेल, वैज्ञानिक कसोट्यांवरती आपण बघायला लागेल. काय होतंय की सगळी माती येते. माती आल्यामुळे काय होतंय, शेतात माती मिळते. ही इथं उभं राहा, हे बघा किती सुंदर माती आहे आमच्याकडे, किती सुंदर. याला काय पेरलं आणि पडलं, पाणी पडलं की यायलाच पाहिजे, काय याच्यात करायला लागणार आहे. इतकी सुंदर गाळाची सुपीक माती आहे ही. हां, कारण हे सगळं पुरात जातं ना, पाण्याखाली असतं. हा सगळा भाग पूर आला तर, मोठा पूर आला की हे सगळं पाण्याखाली जातं. इथं काही येत नव्हता, पण मागच्या वेळेला इथं पण पूर आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की इतक्या सुंदर माती तिथं येते. त्या मातीबरोबर सगळी जंगलं जी आहेत, त्या जंगलामध्ये पाला पाचोळा जो वर्षानुवर्ष पडलाय तो कुजतोय, आणि ते कुजलेलं जे ह्युमस आहे, ती ह्युमस त्या पाण्याबरोबर येते. त्यामुळे तुम्हाला खताचा पुरवठा व्यवस्थित सगळीकडे इक्वल व्यवस्थित. पण पूर पण वाढायला लागलाय, नदीच्या पात्रात गाळ येऊन बसल्यामुळं पाणी पात्र कमी आणि पाणी बाहेर, असाही प्रकार सुरू झाला. हाही एक पुराचं कारण म्हणून पण त्याच्याकडे बघायला लागतं, आणि प्रदूषणाचं कारण पण म्हणून बघायला लागतं. दुसरं काय झालं, शेतकरी आहेत, आता भाऊनी उल्लेख केला की सगळे रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं आणि बुरशीनाशक, म्हणजे पेस्टिसाईड, केमिकल फर्टिलायझर, केमिकल पेस्टिसाईड, विडीसाईड्स, फंगीसाईड्स वापरले जातात. की एवढी विषारी आहेत, इनहेल केली तर माणसाला शक्य नाही. अंगावर जरासं जरी असं उडलं तर तोंडावरती रॅश, जखमा होतात. हां, एवढं ते तीव्र आहे, अतिशय वाईट आहे. आणि ते अतिशय वाईट असलेलं आपण जमिनीवरती टाकतो, चेहऱ्याला लावतो, काय होतंय, आयुष्यात चेहरा कधीही सरळ होणार नाही, एवढा वाईट होतो. जे आपले काही मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे अनुभव घेतलेत, आणि त्यांचे चेहरे आणि अंग खराब झाल्यानंतर आता आपल्याबरोबर चळवळीत काम करतायत. तर त्यांना कळलं की हे नाही, हे लहान आहे, वाईट आहे. आता ते सेंद्रिय शेतीची आणि याची चर्चा करायला लागली. माझा सांगण्याचा मुद्दा असा की ते एवढं विषारी आहे, ते जमिनीवरती घातलं जातं, आणि ते जमिनीवरती घातल्यानंतर त्यातनं आलेलं जे पीक आहे ते आपण एक साधं गणित आहे. मी आणि माझ्या बहिणीने एक अभ्यास केला. या भागामध्ये दूध, आमच्याकडे दूध दुभतं खूप छान आहे, दूध आमचं कोल्हापूरचं दूध खूप भारी आहे. तर आम्ही सगळ्या कंपन्यांचं, वेगवेगळ्या संघांचं दूध आणि डायरेक्ट मिळणारं ते टेस्ट केलं, तर त्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात हेवी मेटल्स सापडले आम्हाला. याचा अर्थ असा की त्या जमिनीत टाकलेलं जे आहे ते त्या चाऱ्यात येतं, चाऱ्यात आलेलं ते तिच्या अन्नात जातं, आणि अन्नात झालेलं ते ॲक्युमुलेट होऊन त्या तिच्या दुधामध्ये पण येतं. म्हणजे जर जनावरांच्या दुधात आलं असेल तर आईच्या दुधात पण येणार. तर आई पण भाजी खाते, आई पण कोबी खाते, आई पण फ्लॉवर खाते, आणि तिला खाणं आवश्यक आहे. आज देशामध्ये, भारतात पहिली कॅन्सर ट्रेन ही भटिंडाणा ते दिल्ली जाणारी आहे. हां, तिला कॅन्सर ट्रेन असंच नाव आहे सगळ्यात जास्त. भटिंडाणा हे देशातलं दरडोई उत्पन्नातलं सगळ्यात पहिलं गाव आहे. आणि 2 नंबरचं गाव कुठलं आहे नेक्स्ट टू भटिंडाणा? कोल्हापूर आहे. देशातलं सर्वाधिक उत्पन्नाचं गाव कोल्हापूर आहे. आणि आमच्याकडं उत्पादन भरपूर आहे. आम्ही पण आता खतं वापरतोय, आणि 100 टन का 150 टन, एकरी 150 टन एवढा ऊस आम्ही करतो. पण तो ऊसाचा पाला जो आहे तो आम्ही जनावरांना घालतोय. ते दूध आहे, ते दूध आम्ही पितोय, आणि अख्ख्या निम्म्या महाराष्ट्राला आम्ही दूध पाजतोय. काय पाजतोय? दूध पाजतोय का केमिकल फर्टिलायझर पाजतोय? जे त्याच्यातला जो रेसिड्युअल फॅक्टर आहे तो जातोय सगळीकडे 100%. आज शिरोळ, भटिंडाणाच्या नंतर शिरोळ आहे. या शिरोळमध्ये सर्वाधिक कॅन्सरचे पेशंट सापडत आहेत. अजूनही आपल्याला विज्ञानाच्या निकषांवरती त्या चौकटीत राहून, संशोधनाच्या चौकटीत राहून ते सिद्ध नाही करता आलेलं. यामुळेच ते झालंय. पण मी जबाबदारीने सांगेन की केमिकल फर्टिलायझर्स आणि दुसरी गोष्ट टेक्स्टाईलमधला बाहेर पडणारा इफ्लुएंट, तिथे 135 प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरल्यानंतर तुमचे माझे कपडे रंगीत बनतात. आपण खादीबद्दल कोणीतरी बोलला असेल की खादी डाय करायला झाला तर नॅचरल कलर्समध्ये डाय केला जातो. खादीला आपल्या कपड्यांना लावलेला आहे तो रंग वापरला जात नाही. पण आपल्या कपड्यांना, रंगीत कपड्यांना जे रंग वापरले आहेत, जे केमिकल त्याचं फिक्स करायला जे वापरले ते भयानक आहे, आणि ते जास्तीचे झालेले पाण्यात जात आहे. तिसरं कारण कोण? तर सगळी नदीच्या काठची जी गावं आहेत, ती नदीपासून जरा लांब असली तरी काय, आज इथं काय केलं, इथला कचरा सगळा गोळा केला आणि पुन्हा मागे टाकला. उद्या पाऊस आला, तो कचरा वाहत
नदीपर्यंत जाईल का? कचरा वाहत जात नाही. पण त्याच्यामध्ये जे लिचेट कचरा कुजून जो द्रव पदार्थ चॉकलेटी काळपट जो द्रव पदार्थ असतो तो अतिशय हार्मफुल आहे. तो लिचेट तो एका बाजूला खत पण आहे, पण डायल्युशन करून योग्य प्रमाणात वापरला तर खत आहे. आणि तो अचानक जर त्याचा लोंढा जर नद्यांमध्ये गेला तर मोठ्या प्रमाणात जर हे सगळं झालं तर लिचेट मिसळलं प्रदूषण झालं. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतोपर्यंत आपण सगळेजण पाणी वापरतो. किती पाणी वापरतो? आपल्याला एका दिवसाला पाण्याची गरज किती आहे? किती लिटर? 40. 15, 40. पुढं अजून कुठलं वेगळं उत्तर? 15 आणि 40. सकाळी तोंड धुतल्यापासून रात्री झोपेतोपर्यंत 40 झालं. जायचं पुढे नाही जात. हा, आपण किती चुकलोय मी मगाशी सांगितलं ना, आपण तपासलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे, आपण बरोबर आहे का बघतोय. 20 लिटरची बादली असते. तोंड धुवायला गेलो तर 1 लिटर, एक मग किंवा ब्रश केला तर 2 लिटर, 3 लिटर तिथे गेले. टॉयलेटला गेलो तर टॉयलेटला ते सगळं फ्लश होण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी किमान 5 लिटर, 15 लिटर तिथंच झाले. 20 लिटरची पाण्याची बादली, एक बादलीनं आंघोळ. हां, 18 लिटर घेतोय म्हणा, गच्च म्हणून घेत नाही मी काय. 15 अधिक 18 काय किती झाले? 28 लिटर झाले. हां, पुढं माझे आंघोळीचे रोजचे कपडे, आठवड्यातनं एकदा बाहेर जायचे कपडे, आणि 15 दिवसांनी एकदा बेडशीट आणि 15 दिवसांनी एकदा चादर, एवढं तर धुतलं जाणार ना मिनिमम. हां, म्हणजे रोज 2 बादल्या कशाला? 40 लिटर कपडे धुवायला, 1 बादली जेवण बनवायला आणि जेवणाचे माझं ताट वाटी आणि माझ्या पुरती भांडी स्वच्छ करायला. किती झालं? पण दिवसातनं 2दा तरी वॉशरूमला जाणार. हां, एकदा टॉयलेटला 2दा तरी वॉशरूमला रात्री झोपताना तरी जाणार, रात्री ब्रश करणार. किती लिटर झालं? साधारणतः 80 लिटरच्या 75 ते 80 लिटर पाणी पर डे पर पर्सन वापरतो. दुष्काळी भागामध्ये एवढं पाणी उपलब्ध नसतं, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी असेल 100%, पण एवढंही कमी नाही आहे. हां, आज मुंबईसारख्या शहरात, कोल्हापूरसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात 250 ते 400 लिटर पाणी वापरतात. 2 आंघोळ करतात. त्यांचं निवांत आहे काम. भरपूर पाणी आहे. तिथं पाणी नाही तिथं वेगळं गणित असेल, पण पाणी नाही तिथं सुद्धा पाणी भरपूर वापरलं जातं. एवढंच आहे, तिथल्या नाले एवढे वाहत नाही आहेत आणि आमच्याकडचे नाले एवढे सांड पाण्याने वाहत आहेत. त्याच्यात काय काय आहे? डोक्याला तेल लावलं, मॉइश्चरायझर लावलं, क्रीम लावलं, लिपस्टिक लावलं, त्याच्यानंतर ब्रश केला, काय 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 केमिकल्स वापरली. एक माणूस एका दिवसामध्ये 0.16 मिलीग्राम एवढे केमिकल्स वापरतो आणि ती त्याची कुठे येतात? स्वतःच्या साबण ते सगळं घालवायला. त्या साबणाबरोबर सगळं कुठे येतं? सांडपाण्यात येतं. एका माणसाचं, 10 माणसाचं 1.6, 100 माणसाचं 10.6, बरोबर. 1000 माणसांचं, 10,000 माणसाचं 1 किलो. किती कोटीचा देश? आपल्या खोऱ्यात आपण ज्या नदीचा अभ्यास करतोय त्या किती माणसं आहेत? 50% माणसांनी अशी चूक केली तर किती केमिकल्स रोज आज सांडपाण्याच्या रूपाने येत आहेत. महिला आहे, प्रत्येक माणसाचे 250 ग्राम निष्ठा रोज आपण कुठेतरी डिस्चार्ज करतोय. त्याचं पुढं काय होतंय काय माहित नाही. माझ्या घरात मी आंघोळ केली, माझ्या घरात मी टॉयलेटला गेलो, माझ्या घरात मी बाथरूमला गेलो, कपडे धुतले, भांडी धुतली, सगळं केलं. माझं पाणी कुठं जाते मी कधी बघितलंय? कसं केलं पाहिजे? त्याची शास्त्रीय पद्धत काय आहे? बरोबर पद्धत काय आहे? ह्याच्यावरती खूप काळ, म्हणजे तुम्ही कणकवलीच्या आश्रमामध्ये गेलात तर तुम्हाला तिथं जवळपास 17-18 प्रकारचे काय म्हणू संडासचे नमुने ठेवलेले आहेत. खूप काम, म्हणजे त्याच्यामध्ये महात्मा गांधींपासून विनोबांपासून बऱ्याच माणसांनी काम केलंय. पण आपण काय करणार आहे? आपण जर ठरवावं लागेल हे सांडपाणी जातंय कुठं, हा महिला जातोय कुठं, या महिला जातोय. हा महिला ज्या वेळेला पाण्यामध्ये मिसळतो, नदीकाठच्या गावांमधून थेट मोठी शहरं, पुण्यामध्ये 29 STP आहेत पण निम्मे पण चालू नाहीत. कोल्हापूरमध्ये 4 STP आहेत, सगळे चालू आहेत. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय पाणी आत सोडायचं नाही, पण तरी सुद्धा थोडंफार पाणी आमच्याकडनं पण जातं. हे जे पाणी जातं याच्यामुळं काय होतं? याच्यामुळं 16 प्रकारचे जलजन्य रोग, वॉटरबोर्न डिझीज ज्याला म्हणता येईल, हे वॉटरबोर्न डिसीज होतात. आपल्या गावामध्ये, आपण ज्या खोऱ्यामध्ये राहतो तिथं माझ्या गावात काय चाललं याच्यापेक्षा ते पाणी कुठून येतं, नदी कुठून येते, धरण कुठून आहे, तिथल्या पुढेपासून आपल्यापर्यंत पाणी येताना काय काय होतं, आणि आपण पुढं नदी ज्या वेळेला जाते त्यावेळेला त्याच्यात काय काय ॲड करतो आणि पुढं ती पाठवतो. ह्याचा अभ्यास तुमच्या पातळीवरती करायचा. आणि मग मी आता काय करायला लागलोय?
मी माझ्या ह्या सगळ्या नदीच्या खोऱ्यामधले सगळी काढणे मी शोधून काढले. माझ्याकडे 171 गाव आहेत माझ्या नदीच्या काठावर, 5 नगरपालिका आहेत, 2 महानगरपालिका आहेत, 3850 उद्योग आहेत, 8 साखर कारखाने आहेत, 5 डिस्टिलरी आहेत. हे मी का सांगतोय आकडेवारी? हे सगळं शोधायला सुद्धा खूप वेळ गेला. हे सगळं जे आहे हे सगळं किती प्रमाणात मिसळतं याची आकडेवारी गोळा केली. आणि ही आकडेवारी आणि हे सगळं गोळा जे केलेलं आहे याच्यावरती प्रत्येक एलिमेंटवरती मी आता काम करायला लागलो. मग मला काय सापडलं, उदाहरण म्हणून मी सांगतो फक्त की चिकन मटन मासेची शॉप आहे. आता चिकन मटन खाऊ नका म्हणून सांगितलं तर लोक ऐकतील का? नाही, तसं होणार. पण त्या चिकन शॉपमधनं बाहेर पडणारी जी पिसं आहे ती माणसं काय करतात, कुठल्याही नाल्यावड्यात टाकतात आणि रिकाम्या होतात. ती कुजतात आणि ते सगळं नदीत येईल, लिचेट त्याचं नदीत. मी काय करायला सुरू केले, प्रत्येक गावामधल्या दुकानांमध्ये एक खड्डा पाण्यासाठी, शोष खड्डा म्हणजे त्या चिकन शॉप मटन शॉपमधला, आणि एक पिसं आणि त्याच्या घाणीसाठी ते कुजत ठेवले किंवा ते त्याला कंपोस्टच्या पद्धतीने आपण कुजायला लागलो. म्हणजे इतरत्र तरी पसरणार नाही. सगळ्या दुकानदारांनी, माझ्या 171 गावातल्या दुकानदारांनी ज्या वेळेला ती अशी ही पद्धत वापरली त्यावेळेला कचरा कमी होईल की नाही? थोडा तरी गावातला कचरा कमी होईल की नाही? होईल. प्लॅस्टिक टाकायचं नाही ठरलं तर होईल की नाही? होईल. आम्ही निर्माल्य अजिबात टाकत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही गणेश उत्सवाच्या दरम्यान कोणतंही निर्माल्य नदीत टाकलं जात नाही. आता जे नव्याने आलेले असतात ते जाता येता नदीत टाकणारे पण काही महाभाग आहेत, पण हे प्रमाण 98% लोक टाकत नाही हे खरं आहे. आम्ही एकही मूर्ती आम्ही पाण्यात टाकत नाही. गेली 30 वर्ष सातत्याने 3 प्रयत्न केल्यानंतर कोल्हापुरात मागच्या वर्षी 4,67,000 मूर्त्या या पाण्याबाहेर राहिल्या. जलस्रोतांचं प्रदूषण होण्यापासून थांबवल्या. काय करायला लागेल? एक मुद्दा, छोटासा एक मुद्दा घेऊन आपल्याला जास्त काळ जर काम आपण केलं आणि सातत्य ठेवलं, गणपती विसर्जनासाठी काय वर्षभर काम करायला लागत नाही, तेवढा 1 महिनाभर काम करायला लागतं. तेवढा महिनाभर काम केल्यानंतर आज मी 30 वर्ष प्रयत्न केल्यानंतर मला असं लक्षात आलं की नाही, हे होत नाही, आता आपण हे थांबवतो. पण हे मी एकटा करू शकतो का? नाही. तुम्हाला सगळ्यांना बोलवलं तर तुम्ही याल का? याल. पण जमणार काय आपल्याला? आपलं कोण ऐकल का? नाही. प्रशासनाला ते काम लावायचं आहे. ते पगार घेत आहेत, ते आपण त्यांना नेमलंय, ते नोकर आहेत, त्यांनी ते काम करायचं आहे. त्या यंत्रणेचा वापर करून हे काम करतोय मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की गणपतीच्या विसर्जनाचे 3 दिवस असतात, 2रा दिवस, 5वा दिवस आणि 10वा दिवस. मी काय करतो, मी सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीमध्ये बसतो आणि एक रस्ता साधारणतः 300 किलोमीटर त्या दिवशी मी फिरतो. अशा 5 गाड्या 300 किलोमीटर आमच्या भागामध्ये फिरतात. कशाला? चाललंय की नाही, व्यवस्थित चाललंय की नाही बघायला. मी ऑब्झर्वर असतो. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, सरकारबरोबर सगळ्याच ठिकाणी भांडून पण चालणार नाही. काही वेळेला सरकारशी संवाद करून, सरकारची मदत घेऊन, सरकारची यंत्रणा ज्या कामासाठी आहे त्यांना ते काम जे दिलेलं आहे त्या कामासाठी त्यांना कामाला लावलं पाहिजे, तर काम करायला भाग पाडलं पाहिजे. त्याच्यासाठी मग न्यायालयाचे आदेश असतील, सरकारचे अध्यादेश असतील, ह्या सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण त्यांचा पाठपुरावा करू. आणि हे सगळीकडे होऊ शकतं, त्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. आज आमचं साखर कारखाने जे आहेत, 8 साखर कारखान्यांपैकी 5 साखर कारखान्यांचं पाणी आम्ही 75% पुन्हा वापरतोय. म्हणजे नदीत शेताला सोडणं हा प्रकार आमचा बंद आहे. म्हणजे आमचं पाण्याचं साखर कारखान्यामुळे होणार प्रदूषण आम्ही रोखू शकतोय. प्रत्येक साखर कारखान्यात, माझं म्हणणं साखर कारखान्यांच्या वरती भांडलो का? होय, खूप भांडलो. पण आज साखर कारखाने माझे मित्र आहेत. आणि मित्र म्हणजे कुठल्या अर्थाने चहा पाणी जेवायला या नव्हे किंवा मला ते साखर देतात असं काही नाही आहे. मित्र अशा अर्थानं मी जर सांगितलं फोन करून आत्ता, मला कालच एका अधिकाऱ्याचा फोन आला, साहेब फाईव्ह स्टार MIDCतल्या ब्लॉक नंबर 14 आणि 15, जे 15 आणि 14 मधनं सांडपाणी बाहेर पडले. मी लगेच त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला तोच मेसेज कळवला. लगेच मला आत्ता माझ्या मोबाईलमध्ये, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं सगळ्या कोणालाही दाखवू शकतो की कोल्हापूर महानगरपालिकेचं पाणी जिथनं बाहेर पडायला लागलं आहे, नदीच्या दिशेत जायला लागले, ते अडवलंय, त्यातला कचरा काढला आणि त्याच्यावरती क्लोरीन डिसइन्फेक्शन करायचं चालू आहे. आज टाकी भरलेली आहे. आता थोड्या वेळाने इचलकरंजीचं 10:30 वाजेपर्यंत पडतो. आपण मॉनिटरिंग करायला शिकलं पाहिजे, त्यांना कामाला लावायला पाहिजे. आणि तो काही करतोय की नाही काम हे मला कळलं पाहिजे. एवढा दबाव गट म्हणून आपलं काम आपण चालू करायला. पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल संपूर्ण नदी खोऱ्याचा अभ्यास कसा करता येईल तेवढा करा. तुम्हाला असलेलं तुमचे कामाची अवधानं, तुमचा वेळ आणि तुम्ही जे, पण एक विषय घेऊन तुम्ही जर ठरवलं तर आपण ते करू शकतो. वायू प्रदूषण करणारे किती कारखाने आहेत आपल्याकडं?
किती प्रकारचं वायू प्रदूषण आपल्याकडे होतं. माझ्याकडे कोल्हापूर शहरात आकडेवारी लगेच तयार आहे. चिरमुरे भट्ट्या किती आहेत, पणसांच्या भट्ट्या किती आहेत, किती ठिकाणी कारखान्यामधलं बाहेर काय काय पडतं, असे सगळी यादी ज्याला इन्व्हेंटरी म्हणता येईल ती इन्व्हेंटरी तयार करणं आणि मग त्या इन्व्हेंटरीवरती सरकारला विचारणं, हे यांचं काय करणार सांगा, यांच्यावरती कारवाई करणार त्यांनी सांगा, महापालिकेला विचारणं, आयुक्ताला विचारणं, हे आपण सातत्याने करत राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने पर्यावरणाचा त्या दृष्टीने मुद्दा. मी सुरुवात केली त्यावेळेला मी असं म्हटलं व्यक्तिगत पातळीवरती मी काय काय करत नाही, मी अजिबात काय काय गोष्टी मी गार पाणी पित नाही, कारण म्हणजे याचा आता फ्रीजचा वापर कुठे करायचा नाही. आता आईस्क्रीम आवडतं पण फार क्वचित खातो, म्हणजे वर्षात 3-4 वेळेला आईस्क्रीम खाणं असा प्रकार होतो. गार केलेलं फ्रीजमधलं गोठवून खाणं ही गोष्ट टाळतो, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जेचा अपव्यय आहे. मी पर्यावरणाची चर्चा करायची आणि तसं करायचं बरोबर नाही. वाहनाचा वापर माझ्याकडनं, कागदाचा वापर विनाकारण बिलकुल होत नाही, बिलकुल होत नाही. प्लास्टिक पिशवी बिलकुल वापरणार नाही, ठरलंयच आपलं. हां, पाणी बाटली कधी कधी घ्यावी लागते का, हो घ्यावी लागते, पण मी ती कधी कचऱ्यात टाकणार नाही. छोटे सॅचेट कधी वापरणार नाही, कारण जे डोक्याला शॅम्पूला किंवा आणि काहीतरी ह्याच्यात सगळ्यात वाईट आज कचरा कुठला असेल तर तो सॅचेटचा आहे, कारण ते सगळ्यात स्वस्त आहे आणि ते सगळे सॅचेट कापायचे. माझं म्हणणं त्याच्यापेक्षा जर म्हणजे वापरायची गरज नाही, वापरायचंच असेल कोणाला तर बॉटल घ्या 250 ग्रॅमची, ती कुठल्या कंपनीची आहे आणि काय आहे ते पण बघा जरा. मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जात नाही. मी तुम्हाला सगळ्यांना एक वेगळं उदाहरण सांगतो. चिटोस खाता, चिटोस वेफर्स कोणी खाता की नाही? कोणीच खात नाही. किती रुपयाला पॅकेट आहे? किती ग्राम आहे? 15 ग्रॅम 5 रुपयाला. 5 रुपयाला नॉट मोर दॅन 15 ग्रॅम, कारण त्याच्यावरती बारीक अक्षरात लिहिलंय वेट विथ इयर. ते फुगवलंय नायट्रोजन घालून, चेपू नये म्हणून, चोरावू नये म्हणून. काय लिहिलंय? वेट विथ इयर. ही जी पिशवी आहे 3 ग्रॅम, 3 ग्रॅमला किती रुपये देतो आपण? 5 रुपये. पण आपण हिशोब सोपा व्हावा म्हणून 5 रुपयाला 5 ग्राम मिळतात असं मानून चालतो. 5 रुपयाला 5. एका किलोची किंमत 1000 रुपये किलो. मित्रांनो 1000 रुपये किलो चे वेफर चिटोस आपण खातो. त्याच्यापेक्षा शेंगदाणे घेतली तर, शेंगदाणे घेतली तर, किती गुडदाणे घेतली तर, बदाम काजू खाली काय म्हणतो मनुके खा ना 1000 रुपयाची. त्यावेळेला एकदम 1000 रुपयाचे आणून ठेवायचे नाहीत आपल्याला, ज्यावेळेला घ्यायचे तेवढं खायला हरकत नाही आहे. पण आपण चुका काय ते करतो, मला ते खाण्याबद्दल पण काय हरकत नाही. 1000 रुपयाचं का 1200 रुपयाचं खावा लावा, माझं काय म्हणणं नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की 5 रुपयाच्या अगेन्स्ट पिशवी जी आहे ती कुठे टाकता हा प्रश्न आहे माझा. मला धोका कुठं वाटायला लागलाय, जसं त्या सॅचेटचा धोका आहे तसा त्या चिटोसच्या पिशवीचा आहे. कधीतरी या चिटोसच्या पिशव्यांबद्दल आता बोलावंच लागायला लागलाय. मी बोलतोयच काय, पण आत्ता असं बोलतोय, पण कधीतरी आंदोलनाच्या भाषेमध्ये पण बोलावं लागेल की ह्या पिशव्या तयार करणारे जे आहेत त्यांनी त्या पिशव्या त्यांच्या घेऊन जावे किंवा त्याची किंमत चुकवावी. कारण आम्हाला तिचा एवढा डोक्याला ताप आहे, सगळ्या गटाचं त्याच्यामुळे तुंबणार आहेत, त्याच्यामुळे पूर येणार आहे, त्याच्यामुळे सांडपाण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे डास होणार आहेत, त्याच्यामुळे आणि काय काय होणार आहे, आरोग्याचे प्रश्न तयार होणार आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची मालिका त्या एका पिशवी मागं आहे. 5 रुपयाची पिशवी हा मुद्दा नाही आहे. ते पिशव्या किती खात असतील विचार करा फक्त. रोज रोज ते असं सजवल्यासारखं त्या दुकानात लावलेलं असते आणि अशी दुकाने किती असतात. काय करायचं या पिशव्यांचं कधी ते ठरवावं लागेल. तुमच्यासारख्या मित्रांनी आपण किमान मी चिटोस खात नाही, तू चिटोस खाणार नाही, अशी एक मोहीम तरी आपण करता येईल का? असं कॅम्पेन करता येईल का? सोशल मीडियावरती कॅम्पेन करता येईल का? कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला काय काय करता येईल त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती कॅम्पेन करता येईल. असे बरेच विषय आहेत, असे बरेच मुद्दे आहेत. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना मग हवेच्या प्रदूषणाचे मुद्दे असतील, जमिनीच्या प्रदूषणाचे मुद्दे असतील, पाण्याच्या प्रदूषणाचे मुद्दे असतील, तापमान वाढीच्या अनुषंगाने मुद्दे असतील, झाडं टिकवण्याच्या दृष्टिकोनातून मुद्दे असतील, जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे आपल्याला एकत्रित एका वेळेला विचार करणं आवश्यक आहे. आणि त्या विषयांच्या अंतर्गत असलेले अंतर्गत दुवे जे आहेत ते दुवे सांभाळायचे आहेत, हे शाश्वत ठेवायचं आहे. आणि हे ठेवायचं असेल हे सगळं करताना परत विकासाची चर्चा एका बाजूला करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं पर्यावरण सांभाळायचं आहे. मी मगाशी एकच उदाहरण दिलं तुम्हाला की वटवाघळांचं उदाहरण दिलं.
एक वटवाघूळ जे काम करतो तसं मधमाशा काय काय काम करतात पर्यावरणामध्ये, मुंग्या काय काय काम करतात, गांडुळं काय काम करतात, असं सगळं तुम्हाला शोधता येईल. पर्यावरणाचे रक्षक कोण कोण आहेत आणि भक्षक कोण कोण आहेत याची यादी करायची ठरवली आणि त्यांची कामं करायची ठरवली तर आपल्याला सहज सोपं आहे. काम आपण कुठं करतोय? काम आपण कोकणात करतोय, विदर्भात करतोय, खानदेशात करतोय, मानदेशात करतोय का, मुंबईमध्ये करतोय का, सह्याद्रीमध्ये करतोय, हा मुद्दा नाही आहे. हा मुद्दा आपण फक्त आता त्या त्या ठिकाणी आपण पहिला टप्पा मी तरी सांगेन की डोळे उघडून निसर्गाकडे बघूया, तिथल्या पर्यावरणीय मुद्द्यांच्याकडे बघूया, तिथलं नदी खोरं, तिथल्या गावातले तलाव, ओढे, नाले यांची स्थिती काय आहे, ती कशामुळे झाली आहे आणि ती कशी बदलता येईल याच्यावरती विचार करूया. तुम्ही एक विषयामध्ये जरी विषय प्रवेश केला, एका नदीच्या खोऱ्यामध्ये जर एकदा प्रवेश केलात, छोटं खोरं, छोटा नाला, छोटी नदी, फार मोठी पण नको आहे आपल्याला, पण उगमापासून इथंपर्यंत काय काय झालंय बघा, ते बघता बघता तुम्हाला बरोबर हवेचे मुद्दे कळतील. कारण तिथे कचरा जाळला जात असणार आहे, तिथं मिथेन तयार होत असणार आहे, बऱ्याच गोष्टी तिथं होणार आहेत, तिथले कारखाने धूर उकत असणार आहेत, तिथं हवेत ज्या वेळेला हे पेस्टिसाईड फवारतात त्यावेळेला हवेचं प्रदूषण होते. असे अनेक मुद्दे आपोआप तुम्हाला उलगडणार आहेत. मग पाण्याचं प्रदूषण बघायला गेलात की हवेचं प्रदूषण दिसणार आहे, हवेचं आणि पाण्याचं बघायला गेलात की तुम्हाला जमिनीचं प्रदूषण कसं व्हायला लागले ते आपोआप कळणार आहे, जमीन, हवा आणि पाण्याचं बघायला गेलात की तिथले कीटक आणि प्राणी पक्ष्यांवरती काय परिणाम व्हायला लागला आहे तुम्हाला आपोआप कळणार आहे. आणि मग एका पाठोपाठ एक एक जर गोष्ट लक्षात गेली तर आपण काम करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जिथं काम करताय त्या प्रशासनामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती नावाची समिती असते, ती कायद्याने बंधनकारक आहे. आपल्या आपल्या नगरपालिकेत, आपल्या आपल्या महानगरपालिकेमध्ये ती आहे की नाही बघा. ग्रामपंचायत असेल तर तहसीलदारकडं झाडं तोडण्याच्याबद्दल एक समिती आहे, त्याच्यात काम करायला शिकलं पाहिजे. जर MIDC असेल तिथंही प्राधिकरण आहे, वृक्ष प्राधिकरण. दुसरं जैवविविधता समिती आहे, बायोडायव्हर्सिटी बोर्ड गाव पातळीवरती आहे, ग्रामपंचायत पातळीवरती आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण ज्या ग्रामपंचायतीशी जोडलेले आहोत त्या ग्रामपंचायतीमध्ये बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार झाले की नाही, आपली बायोडायव्हर्सिटी नोंद झाली की नाही, झालेली ती बरोबर झाले की नाही, काय ह्या गोष्टीची आग्रह धरा. जेव्हा तुमची बायोडायव्हर्सिटी काय आहे तुम्हाला कळेल, त्यावेळेला तुमचं पाणी, तुमची जमीन, तुमचं जैवविविधता ही ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्यावेळेला ती तुमची संपत्ती आहे आणि त्या तो आपला काय आहे, हक्क आहे. आणि आपला हक्क जिथं आहे, आपल्याला जिथं अधिकार चालतो आपला, तिथं अधिकार चालवायला पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे. अशा तुमची वारसा वास्तूंची समिती असणार आहे, हेरिटेज कमिटी असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जो वारसास्थळ आहे, हे माझ्या दृष्टीने वारसास्थळ आहे, रजपूतवाडी ग्रामपंचायतीमध्ये वारसास्थळ आहे. ह्याला काही जरी करायचं झालं तर ग्रामपंचायतीची परवानगी घेतली पाहिजे, कारण ही शाहूबाईंनी बांधलेली वास्तू आहे. माझ्या दृष्टीने ह्याचं मूल्य खूपच वेगळं आहे. तर आपण या सगळ्या सरकारच्या ज्या या अनुषंगाने कमिटी आहेत, जे कायदे आहेत, हे कायदे हळूहळू वाचायला शिका. बेर ॲक्ट 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला, 10 रुपयाला जास्तीत जास्त बेर ॲक्ट वाचायला शिका. उपलब्ध आहेत, नेटवरती उपलब्ध आहेत, वाचायला शिका. कायदा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असलेला नियम, ॲक्ट अँड रूल, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रूल बघा, रूलमध्ये पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी काय काय करायला लागतं, कोणाकोणावरती करता येतं, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार कशी करता येते, काय नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या जवळ नसलं तर आपण तहसीलदारकडे करू शकतो. आणि 133 पब्लिक न्यूसन्स नावाचा एक कायदा आहे PRTC, म्हणजे काय, कुठलाही मला इथं आता मी बोलताना कुत्रा भुंकायला लागला शेजाऱ्यांचा आणि मला त्रास झाला आणि तुम्हाला ऐकू नाही गेलं तर काय आहे, इट इज क्राईम. कोणत्या हॉर्न वाजवला नाही मोठ्याने, काय तो डेसिबल कमी आहे त्याचा, काय वायू प्रदूषणाच्या किंवा ध्वनी प्रदूषणाच्या कायद्यात बसत नाही आहे, पण सतत कुणी वाजायला लागले तर काय करायचं, आपल्याला पब्लिक न्यूसन्स खाली जाता येतं. अनेक कायदे आपल्या बाजूने आहेत, पण कायदे कसे वापरायचे, त्या नियमाची अंमलबजावणी कशी करायची, कशी करायला लावायची, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा आपला समज, आपलं आकलन, विषयातलं आकलन, कायद्यांमधलं आकलन, अंमलबजावणीतलं आकलन जर आपल्याला जास्तीत जास्त व्यापक करत गेलो, समजून घेत गेलो, तर मला असं वाटतं की पर्यावरणाचं रक्षण करणं अवघड नाही आहे. अशक्यता नाहीच आहे, पण अवघड नाही आहे, आपण ते करायला पाहिजे. मला असं वाटतं मी इथे या टप्प्यावरती थांबतो आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. अजून एक 10 मिनिटं आपण प्रश्न आणि चर्चा अशा पद्धतीने आपण बोलणं सोपं जाईल. डोंगराचा काही भाग हा प्रायव्हेट लोकांचा आहे, काही जनरल खाली. हा प्रायव्हेट भाग काढला जातो, खडक तिकडचा काढला जातो. म्हणून त्या दिवशी कुणीतरी हा विषय घेतला होता की त्याचा मोबदला लोकांना भेटतो, तो गावांना भेटतो. त्याची प्रोसेस काय असते, कुणाकडून भेटतो, काय होतं?
जिल्हा खनिकर्म अधिकारी आहे, जिल्ह्याच्या पातळीवरती त्याचं ऑफिस आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याकडे याची परमिशन घ्यावी लागते पहिली गोष्ट. जेवढा तो खडक काढला जाईल काय पहिली गोष्ट मी पहिल्यांदा ते आधी एक क्लिअर करतो. जिथला काढण्यात जाणार आहे तिथली बायोडायव्हर्सिटी काय आहे बघायला लागेल. समजा दुर्मिळ गवत ही वनस्पती म्हटलंच नाही अजून, हां, किंवा झाडं म्हटलंच नाही. दुर्मिळ झाड असेल तर सोडूनच द्या. ती ऐतिहासिक एरिया आहे का, काय धार्मिक आहे का, तिथं दुर्मिळ काय आहे का, एवढं बघितल्यानंतर ते नाही कॉमन आहे सगळं तर काढायला परवानगी मिळेल. काढायला परवानगी मिळाल्यानंतर त्याची रॉयल्टी कलेक्टरकडे भरली जाते. हां, आणि तो तेवढंच काढतोय का, त्याला सांगितलं 1 एकरावरचं 1000 घनफूट काढ, आणि तो काय करतो 1 एकरावरचं 1000 घनफूट नाही काढत, 10,000 घनफूट काढतो. तर तो जास्तीचा काढत असेल तर तो क्राईम आहे. आता 1000 जे काढलं त्याची रॉयल्टी त्याने भरली आहे, मग जास्तीचं काढलं असेल त्याची रॉयल्टी भरली का हा एक प्रश्न तयार होतो. पण जेवढी रॉयल्टी भरलेली असते ती DPDC जिल्हा नियोजन मंडळाकडे जमा झालेली असते. आणि जिल्हा नियोजन मंडळामध्ये अशी एक तरतूद आहे, ज्या भागातली रॉयल्टी मिळाली विशेषतः अशा साधन संपत्तीची त्या भागामध्ये ती युटिलाइज केली पाहिजे. मग त्या आता तो जो तालुका असेल त्या तालुक्यातली जी काही कामं असतील प्राधान्यक्रमाची त्याच्यावरसाठी तो हे केला होता. आता आपल्याकडे काय होतं, तो रस्त्यासाठी दिला जातो आणि केला म्हणून सांगितलं जातं. तर तो किंवा तुमच्याकडे तो झालेला आहे जास्त आता तुम्हाला हा इकडे वापरून टाकला जातो. तर आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. जिल्हा नियोजन मंडळामध्ये त्याला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेऊन आपण त्याच्यावरती आक्षेप नोंदवू शकतो. तो काढूच नाही म्हणून काढूच नाही म्हणून मी मगाशी सांगितलं ना, बायोडायव्हर्सिटी बोर्ड अंतर्गत तिथली बायोडायव्हर्सिटी काय आहे, ती वास्तू किंवा तो परिसर इतिहासाशी काही जोडलेला आहे का, किंवा आर्किओलॉजिकल साईटपासून 100 मीटरपर्यंत आहे का, काय असे जे निकष आहेत हे निकष तुम्ही एकदा लावून बघितले तर ते काढायला परवानगी नाकारता येते. आणि अगदीच काढायचं असेल तर कंट्रोल फॅक्टरमध्ये काढता येते. म्हणजे एका वेळेला सगळी परवानगी देऊ नका. हा झाल्यानंतर हे रिफिल करा, इथं काय होतं हे पूर्ववत करा आणि मग पुढचं काढा असं म्हणता येतं. पंचगंगाईचं केंद्राची जी नदी आहे ना, तिथं आमची टीम स्वतः काम करत होती, म्हणजे नदीतले घाण काढणं वगैरे वगैरे. पण काही कालानंतर आम्हाला कळालं की फक्त आम्ही करून चालणार नाही, प्रशासनाला तिथं हे करता आलं पाहिजे. प्रशासनाला आम्ही निवेदन सुद्धा तिथं महानगरपालिकेला दिले. या उलट तिथं गणपती नदीत सोडता यावा म्हणून निवेदन दिलं गेलं आणि त्याची संख्या जास्त होती. मग या पार्श्वभूमीवर आम्ही काय काम केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढचं झालं तुला एक वाक्य, परवा ते जे पाण्यात टाका म्हणणारे होते की नाही, ते आता ते गणपती काढायला परवानगी द्या म्हणत होते कारण पुढे येतोय म्हणून. बरोबर, त्यांना सांगणे निवेदन नाही त्यांना ते काय त्यांच्या निवेदनापेक्षा आपण पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं मी तुला सगळ्यात महत्त्वाचं इचलकरंजीमध्ये काय काय आहे मी आता जे सांगितलं तोच फॉर्म्युला. इचलकरंजीमध्ये काय काय आहे, तर इचलकरंजीमध्ये 165 सायझिंगचे उद्योग आहेत. बरोबर, सायझिंग म्हणजे काय, खळ लावण्याचे उद्योग, कापडाला खळ लावायचे. नंबर 2ला काय आहे, 67 प्रोसेस युनिट्स आहेत. त्या 67 मध्ये 14 ते 15 लोक काय आहेत, पॉवर प्रोसेस आहेत. हां, उरलेले जे आहेत 67 मधले 14-15 झाल्यानंतर उरलेले जे आहेत ते साधारणतः 14-15 लोक परत धुणारे वॉशवाले आहेत, काही जण वॉश अँड ड्रायवाले आहेत आणि काही जण फक्त वाळवणारे आहेत. बरोबर, हे जे गट आहेत ह्या 77 जणांची मीटिंग आपण पुढच्या आठवड्यामध्ये 13 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये लावली. यांनी काय काय करायचं. आता नदीचं प्रदूषण कशामुळे होतं इचलकरंजीमध्ये तुमचं पाणी जे आहे ते 52 MLD पाणी सांडपाणी तयार होतं. त्या 52 MLD मधलं साधारणतः 20 MLD पाण्यावरती सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे आणि उरलेल्या पाण्यावरती नाही. आता नवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपला काकोड्या वेस्टला चालू आहे बांधकाम, तो जूनच्या अखेर पूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. जून अखेर जर पूर्ण झाला तर तिथं 30 MLD पाणी ठीक होईल. हां, पण हा जुना आहे तो डिमॉलिश करून तिथं नवीन बांधावं लागेल. त्या दोन्हीचे नवीन प्लांट पण मंजूर आहे, पण त्या बांधकामाचा जो वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये ते होणार. तुमच्या इथली बांधकामं का होऊन दिली जात नाहीत. जर सगळं सांडपाणी व्यवस्थित चाललं, व्यवस्थित जायला लागलं तर ह्या कारखानदारांचं पाणी कुठं सोडायचा प्रश्न तयार होणार आहे. काय हां, सायझिंगवाले जे आहेत 165 जण यांच्याकडे काय असतं, स्टार्च असतो. सकाळी स्टार्च समजा 50 किलोचा स्टार्च तयार केला तर संध्याकाळी तो 5 किलो राहतो, कारण तो कापडाला लागून जातो. पण 5 किलो राहिलेला असतो तो काळा पडलेला असतो रंगामुळे किंवा त्या कुजल्यामुळे. तो काय करतात, गटारात सोडतात. मी त्यांना काय प्रोसिजर सांगितली की घंटागाडी जशी दाना देते कचरा गोळा करायला तसं घंटा टँकर पाठवला होता आणि सक्शन करायचं. त्या टँकर भरायचा स्लरी ड्रॉईंग बेडमध्ये टाकायचा, नाल्या ओढ्यात किंवा गटार चेंबरमध्ये टाकायचा नाही.
त्याच्यामुळे 25,000 लिटर रोज स्टार्च जो जातोय ज्याच्यामुळे काळा ओढा आपलं नाव झालंय काय ते होणार नाही. दुसरं काय आहे की दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या 165 जणांच्या वरती आपण जर नियंत्रण मिळवू शकलो तर 25,000चा लोड कमी होईल. तिसरा जो मुद्दा आहे तो 67 जणांच्या वरती जर कंट्रोल केला तर त्यांचं 12 ml पाणी आहे रोज, ते CETP मध्ये जातं. CETP वरती मी कमी करून त्यांना 75% आणायला लावलंय, 9% आले ते, पण 9 ml वरती 9 ml जे पाणी आहे ते सुद्धा मी आता म्हणतोय 4.5 वरती या काय हां. तर ते जर आलं तर मग मात्र आपलं बरंचसं काम कमी होईल. पण रुई, कबनूर, खोरोची, येड्राव, हातकणंगले यातनं येणारं जे पाणी आहे, तळंगे यातलं पाणी सगळ्यात जास्त आहे. इचलकरंजी एवढंच पाणी त्यांचं पण आहे सगळ्या गावांचं मिळून, तेही आपल्याला कमी करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी पण STP बनवायला लागते. तुम्ही इचलकरंजीचे किती जण आहात? हां, सगळ्यात मोठी संख्या इचलकरंजी आहे. आपण असं करा की माझा नंबर घ्या, इचलकरंजीमध्ये गेलेल्या लोकांच्यासाठी जेव्हा मी इचलकरंजी 3 त्यावेळेला आपण एकदा स्वतंत्ररित्या इचलकरंजीसाठी होते फक्त हां. आणि एक आहे की तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबरोबर टक्कर देत बसण्यात आणि भांडणं काढत बसण्यापेक्षा आपण काय करायचं ते ठरवू. म्हणजे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भांडून काढून ते संपणार नाही, पण बाकीचे जे मुद्दे आहेत इचलकरंजी म्हणजे गणपतीमध्ये माझं म्हणणं ठिकठिकाणी अपार्टमेंटमध्ये कुठे ठेवा आणि विसर्जन करा. ही मोहीम आपण करता येते की नाही? येते, ती करतो आपण. हां करतो. म्हणजे माझं काय म्हणणं तिची व्यक्ती वाढवायला लागेल आणि दरवर्षीची एक लिस्ट तू 10 अपार्टमेंट करायच्या, त्यांना 10 अपार्टमेंट करायच्या, असं जर केलं तर आपण 100 अपार्टमेंट करू शकतो. आणि मग एकदा त्याचं वातावरण तयार झालं तर त्या गोष्टी होऊ शकतात. मला असं वाटतं इचलकरंजीच्या जी टीम आहे त्यांच्याबरोबर एकदा आपण तुम्ही वेळ ठरवा, सगळेजण कधी जमणार, आणखी तुमचे आज इथं न आलेले जे मित्र असतील ते पण जमा, आपण एकदा इचलकरंजीचाच एक स्ट्रॅटेजिक प्लॅन करूया. मी माझ्या पातळीवरती जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती जे काय भांडण चालू आहे ते चालू आहे. मागच्या वेळेला तुमच्याकडे अनेक घटना घडली, मुद्दाम सगळ्यांना करायसाठी नदीमध्ये जलपर्णी आली, आत्ता पण जलपर्णी आहे. तर त्यांचा एक तिथे कारखान्यांना केमिकल सप्लाय करणारा एक शहाणा होता आणि ड्रोन आणला आणि त्यानं जलपर्णी म्हणजे नदीवरती ड्रोन फिरवला आणि केमिकल फर्टिलायझर्स फिरवले आणि जलपर्णी वाळवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मी आडवा पडलो, ते थांबवायला लावलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, आपल्या बाजूने निकाली त्या बाईने. तर तिथं काम आपल्याला काय, त्यामुळं ते सगळं मला माहीत आहे. आपण इथं सगळ्यांचा वेळ घेण्याच्या ऐवजी असं करू, इचलकरंजीमध्ये एकदा भेटू. म्हणजे एवढ्या कारणामुळे त्यांची बदली झाली, त्यांना माहिती आहे मला, मीच केली आहे. मी त्याला म्हणजे नुसती बदली नाही, त्याला डिमोशन करून बदली केली. म्हणजे त्याला त्याच्या वरच्या पोस्टला जाता आलं नाही, त्याला तो जो पूर्वी ज्या पदावरनं आला होता त्या पदावरती जावं लागलं. त्याला शेवटची पोस्ट मी झाली तिथे, रिटायर झाला तो होणार तो आता सप्टेंबरला होईल मला वाटतं. एक प्रॉब्लेम सर काय आहे की आमच्या गावचा म्हणून आम्ही सातत्यानं ज्यावेळेला विरोध करतो की नदीमध्ये हे टाकू नका किंवा या पद्धतीचं, त्यावेळेला सातत्यानं काउंटर काय केलं जाते की हे जे काही पाणी सांडपाणी येतंय ते थेटपणे नदीमध्ये जाते. तर त्याच्यासाठीचे जेवढे प्रकल्प उभा राहतात, आता म्हणजे मी CPVPचं म्हटलं ते पण सुद्धा, तर ते प्रकल्प सातत्यानं बंद आहे. म्हणजे ते चालून स्थितीत नाही आहे किंवा त्याची तेवढी कार्यक्षमता राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं काळ्या वाड्यातनं जातेलं पाणी सगळ्यांना सरळ थेट दिसतंय की हे पाणी एवढ्या प्रमाणात जाते. कारण मी शेजारी राहतोय तिथे, त्यामुळे ते पाणी जाणारं थेट सगळ्यांना दिसतंय की हे एवढं घाण पाणी जातंय. त्यामुळे त्याला कधी आपण विरोध करत नाही, मात्र गणपती विसर्जनाला विरोध करतो. आग्रह करतो. म्हणूनच मी असं म्हटलं की आपण काय करूया, आपण आता मी नावं कोणाची घेत नाही, आपल्यातले सुद्धा काही आपल्यातले म्हणजे आपल्याबरोबर आहेत, पर्यावरणाच्या बरोबर आहेत असं वाटणारे कार्यकर्ते, नॉट NEPMचे काय आपल्या विरोधात करतात, कारण ते कन्सल्टंट आहेत काय. माझं सगळ्यात महत्त्वाचं इचलकरंजी शहरात परिगावावरती जी गावं आहेत, खोतवाडी, येड्राव, हातकणंगल्यातनं किती पाणी येतं ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. कारखानदार किती पाणी वापरतात बघायला पाहिजे. त्या कारखान्यातलं पाणी ST न सोडता डायरेक्ट किती डिस्चार्ज होतं बघायला पाहिजे. महापालिका प्रत्यक्षात तुम्हाला पाणी किती देते आणि त्यातलं किती सांडपाणी तयार होते दाखवतात एक आकडा आणि प्रत्यक्षातला आकडा वेगळा आहे काय. हे सगळे मुद्दे आहेत काय. मी आता तुला ते दाखवलं होतं मला आता नाही. आणि दुसरी गोष्ट कसं की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काय त्यांना ज्या पद्धतीचं निवेदन द्यावं लागेल त्याच्यामध्ये जी कलमं घालायला लागतील ते काय करतात, त्यांना तुम्ही सकाळ दिली आता तुम्ही म्हटलं निवेदन दिली ते प्रोसेस करतात, पण त्याला एक प्रोसिजर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लिगल सॅम्पल घेणं असा एक भाग आहे. तर लिगल सॅम्पल घेणं म्हणजे काय, तर लिगल सॅम्पल घेताना ज्याचं घेणार त्याला समोरच्याला नोटीस द्यायला लागते, त्यांना ती नोटीस स्वीकारायला लागते, त्यांना समोर हजर राहायला लागतं. पाण्याचा नमुना घेताना दोघांनी घेऊन घ्यायची, एक तू घे एक मी घेतो काय, हा सील करायला लागतो.
आणि सील केलेला ठराविक वेळेच्या आत लॅबमध्ये जायला लागतो. कारण सील केला आणि महिनाभर ठेवला तर काय उपयोग नाही. सील केला आणि त्याच्यामध्ये पाणी कमी घेतलं तर काय नाही, असे मुद्दे आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये काही प्रश्न तयार होतात. हे सगळं हळूहळू तुम्हाला शिकायला लागेल, शिकता येईल. सर आपसे एक सवाल है कि जैसे कि आज हम देख रहे हैं कि पॉपुलेशन बढ़ने की वजह से रोड को बहुत ज़्यादा चौड़ी करनी पड़ रही है, जिसके वजह से जो पुराने पेड़ हैं जिन पे पक्षी जीव जंतु वास करते हैं उनका भी घर छूट जा रहा है पेड़ कटने की वजह से। लेकिन हमारे बाहर के देशों में लोग उस ऐसा एरिया बनाते हैं, ऐसी रोड्स बनाते हैं जिसमें पेड़ों को नुकसान नहीं होता है। हम वैसी टेक्निक क्यों नहीं अपना सकते हैं कि जैसे पेड़ों को नुकसान ना हो, जिससे पक्षी जीव जंतु जो उस पेड़ पे रहते हैं उनको नुकसान ना हो, क्योंकि ये सब पेड़ तो 250-300 साल पुराने भी होते हैं, जिनसे हमारे वातावरण को एक अच्छा सांस लेने लायक मिलता है वातावरण। ते आपण पण करू शकतो. तुम्ही आता ह्या मेन रोडला जर गेलात, ह्या मेन रोडवरती वडाची खूप झाड आहेत. हा रस्ता मी गेली 25 वर्ष होऊ दिलेली नाही. हां, तर ही वडाची झाडं तोडायची नाही किंवा दुसरीकडनं कुठला रस्ता काढायचा तिकडनं काढा. त्यांनी आता ह्याच्या पलीकडून असा रस्ता काढला नवीन, जे अल्टरनेटिव्ह द्यायला लागतील. कमीत कमी झाडं तुटणार नाहीत अशा एरियातनं रस्ता काढायसाठी पर्यायी मार्ग आपल्याला द्यावा लागतो काय, आणि दिला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हा पन्हाळ्याचा जो रोड आहे याला एक छान Canopy. रोड म्हणजे वडाच्या झाडाची कमान आहे कॅनोपी. 25 वर्ष ते टिकवली. पण आता काय व्हायला लागलं सांगतो. आता इंडिव्हिज्युअली माणसं काय करतायत, त्याच्या खाली म्हणजे त्यांनी आता कोणाचं तरी हॉटेल काढलंय, कोणी काहीतरी काढलंय, तर त्याच्या खाली पाला ठेवतात, झाड लावतात. मग ते झाड हळूहळू मरायला लागलं. तर अशी काही झाडं आता मेली. आता ही गोष्ट इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. तर एकदा कधी कधी आपल्याला सरकारशी संघर्ष करावा लागतोय आणि एकदा व्यक्तीशी करायला लागतो. जाळताना दिसलं आणि मला जर कळलं मी लगेच म्हणजे तहसीलदारकडे कळवतो, पंचनामा करायला लावतो, नोटीस देतो, हे सगळं करतो. पण हे कंटिन्युअस फॉलो करायला लागतं. पण आपण अल्टरनेटिव्ह देऊ शकतो आणि ऐकले जातात, काय त्याच्यात अवघड नाही. ज्या एरियामध्ये खाणी असतात मायनिंग कारखानसारखं, मग तिथे पर्यावरण आपण कसं जपू शकतो? मायनिंगच्या भागामध्ये आपण पर्यावरण जपू शकतो असं म्हणता येणारच नाही मुळात. हां, पण काही वेळेला सगळ्यात पहिली गोष्ट मायनिंगला परवानगी देताना जनसुनावणी घेणं एक बंधनकारक गोष्ट आहे. हां, आणि जनसुनावणी घेताना त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केली जाते. ही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ज्यावेळेला केली जाते कोणताही प्रकल्प येताना, फक्त मायनिंग नव्हे, सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केली जाते. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये तो एरियाच्या भोवती 10 किलोमीटर परिघामध्ये काय काय पर्यावरणाचे घटक आहेत त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन ॲट ॲक्च्युअल करावं लागतं. हां, मग तिथे हेरिटेज साईट्स आहेत का, धार्मिक साईट्स आहेत का, नॅचरल साईट्स कुठल्या कुठल्या आहेत, बायोडायव्हर्सिटीमध्ये कुठले कुठले सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत, हे सगळं डॉक्युमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांचा प्रकल्प कसा येणार आहे, तो किती आहे, किती ऊर्जा वापरणार आहे, किती जागा वापरणार आहे, ते पर्याय काय काय देणार आहे, ते रिहॅबिलिटेशन कुणाचं कसं करणार आहे, त्याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये असतं. ॲक्शन प्लॅन म्हणून जो असतो हा सगळा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नॅशनल गव्हर्नमेंटमधून पब्लिक डोमेनमध्ये डिक्लेअर होतो. तो 30 दिवस आपल्या एरियामधल्या ग्रामपंचायत, प्रांत, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय या 6 ठिकाणी 5 ते 6 ठिकाणी ठेवलेला असतो. पब्लिक डोमेनवरती वेबसाईटवरती पण पब्लिश झालेला असतो. तो आपण डिटेल वाचायला लागतो. ज्या वेळेला आपल्याला आपल्या भागातलं, ज्या भागामध्ये मायनिंग होणार आहे किंवा ज्या भागामध्ये विकासाचा प्रकल्प येणार आहे, त्यावेळेला तिथले आपल्याकडे तपशील जर तयार असतील तर आपण हे चुकलंय, हे खोटं सांगताय हे आपण म्हणू शकतो. याच्यामुळं काय परिणाम होणार आहे याच्यावरती आपण आक्षेप घेऊ शकतो आणि काय नको करू नका ते आपण सांगू शकतो. आता यांनी विचारलं की रस्त्यांच्याबद्दलचा जो मुद्दा होता, त्या रस्त्यांच्याबद्दलचा मुद्द्यांच्याबद्दल आता आम्ही पाटगावपासून एक रस्ता कोकणामध्ये खाली गोव्याच्या दिशेने काढणार होतो. आम्ही आक्षेप घेतला, जंगलाचा 8 किलोमीटरचा जंगलाचा जो पॅच होता त्याच्यात रस्ता होणार आहे, पण तो खालनं होणार नाही, वरनं होणार आहे, म्हणजे एरियल वे होणार आहे. हां, तर एरियल वेला म्हणजे तो आक्षेप नोंदवल्यामुळं तो हे झाला. तिची किंमत वाढणार आहे मला माहीत आहे, पण खाली प्राण्यांची वहिवाट चालू राहील आणि वरनं लोकांना जंगल दिसेल, टॉप व्ह्यू दिसेल. तर अशा दोन्ही गोष्टी होणार. तर अशी जेव्हा जनसुनावणी असते त्यावेळेला आपल्याला आक्षेप नोंदवता येतो. अनेकदा ते जो काही विकास प्रकल्प ज्याचा आहे
तो गुंड आणून बसवतो, आपल्याला तिथं बोलता येत नाही, त्यावेळेला आपण बाय पोस्टसुद्धा बाय मेलसुद्धा आपली हरकत पाठवून देऊ शकतो. त्याची दखल घेतली जाते आणि मग त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जेव्हा येतो त्यावेळेला ते क्लिअरन्समध्ये काय काय कंडिशन घातल्यात ह्या बघायच्या. त्याच्यात जर काही आलेल्या नसल्या तर प्रदूषण नियंत्रण मंडळ जे असतं स्थानिक तिथलं राज्याचं, त्याच्याकडे आपण ऑब्जेक्शन द्यायचं. त्यांनी कन्सेंट द्यायची असते. कन्सेंट टू ऑपरेट अँड कन्सेंट टू एस्टॅब्लिश अँड कन्सेंट टू ऑपरेट 2 असतात. एस्टॅब्लिशला ऑब्जेक्शन घ्यायचं, नाही घ्यायचं राहिलं आपलं चुकून तर शेवटी आपण कन्सेंट टू ऑपरेटला सुद्धा आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आणि आपल्या हातात 3 टप्पे आहेत, भांडायचे टप्पे 3 आहेत. दरम्यान अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपण आक्षेप घेऊन हे बंद पाडू शकतो. मी कोल्हापूरमध्ये 2005 साली 17 माईन्स बंद पाडल्या आणि आज 2 माईन्स फक्त सुरू आहेत ज्या ऑफिशियल आहेत. हां, पण 15 इलिगल किंवा ज्याला मी म्हणतो त्या निकषांमध्ये बसल्या नाही म्हणून त्या बंद पाडता आल्या, ते यशच आहे. अशा 15 बंद पाडता येतात त्या अर्थी झारखंडमध्ये पण बंद पाडता येतात. फक्त आपण त्या पद्धतीने तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी तसा अभ्यास करून जनसुनावणीच्या वेळेला आग्रह धरला पाहिजे आणि पुढच्या 2 टप्प्यांमध्ये पण आग्रह धरला पाहिजे किंवा बांधलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, काही वेळेला काही जण काय होतात, आपल्याबरोबर असतात, येतात पण विकले जातात, काही जण घाबरतात, काही जण दबावाखाली जातात, असं काहीतरी होतं. पण त्याच्यामध्ये ग्रीन ट्रायब्युनल हा एक आणखीन पर्याय राहतो किंवा हायकोर्ट हा एक पर्याय राहतो. म्हणजे एवढे पर्याय, किमान 5 पर्याय आपल्या हातात आहेत. मला जर प्रायव्हेट एरियाबद्दल विचारायचं होतं. आता आमच्या गावामध्ये काय होतं आहे की एखादी पब्लिक एरिया असेल आणि कोण मोठी झाडं कापतात अति प्रमाणात, तर आम्ही काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. पण एखादा माणूस आहे ज्याची प्रायव्हेट जागा आहे, तर हल्लीच्या वर्षात असं होतं आहे की प्रत्येकजण जो येतो आहे सुट्टीच्या दिवशी, चेन सॉग येत आहेत, मोठी झाडं कापत आहेत आणि फक्त बिल्डिंग्स बांधले जात आहेत. आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. सांगायला गेलो तर असं होतं की तू कोण मला सांगणार आहे, मी माझ्या जागेत काय पण करेन. तर ह्याच्यावर काही रूल्स आहेत का खूप काही आहे त्याच्यासाठी. आणि आम्ही काय करू शकतो? हां, पहिलं म्हणजे ती जी जागा आहे ती रहिवास क्षेत्रात रूपांतर झाले का, म्हणजे जमिनीच्या कायद्याप्रमाणे भाग आहेत. शेतीसाठीची जमीन, पट जमीन आणि रहिवास क्षेत्रातली जमीन, हां, दलदलीची जमीन, हां, किंवा नो डेव्हलपमेंट लँड, ब्ल्यू लाईनमधली जमीन, किंवा कोकणामध्ये मधलं विचारतेस तर कोकणामध्ये CRZ आहे, हां, कोस्टल रिस्ट्रिक्शन झोन आहे. तर असे काही रिस्ट्रिक्शन आहेत, त्या सगळ्या रिस्ट्रिक्शनमध्ये ती कुठं जमीन आहे ते पहिल्यांदा शोधायला लागेल. नंबर 2ला ती खाजगी जर जमीन असेल, हां, तर खूप उताराची एक आहे बघायला लागेल. जर ती 20 डिग्रीच्या पेक्षा जर स्लोप असेल तर त्याला बांधकाम करता येत नाही. हां, 20 डिग्रीपेक्षा कमी स्लोपवरती काहीतरी चेंजेस करता येतील. तिसरी गोष्ट अशी की जी झाडं तोडणार आहेत ती झाडं ग्रामपंचायत जर असेल, नगरपालिका असेल तर वेगळा निकष आहे. हां, मग नगरपालिका असेल तर नगरपालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आहे, त्या वृक्ष प्राधिकरण समितीने त्याला मान्यता दिली. मान्यता दिलेली नसेल तर ती झाडं तोडता येत नाही. जर ग्रामपंचायत असेल तर तहसीलदारची मान्यता आहे का, तहसीलदारच्या यादीमध्ये 16 प्रकारची झाडं ही शेड्यूल ट्री आहे आणि शेड्यूल ट्री तोडता येत नाही. मग त्याचं पुनर्लागवड करतो म्हणतात, ते फसतं, असाही प्रकार घडतो. पण हे सगळं घेऊन की किमान इथली ही एवढी झाडं आहेत, याच्याबद्दली झाडं लावायचा तरी आग्रह आपण धरू शकतो. आणि ती झाडं लावल्याशिवाय त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊ नका बांधकामाला, हेही म्हणू शकतो. कम्प्लिशन सर्टिफिकेट झालं नाही तर त्याची प्रॉपर्टी कार्डला नोंद होत नाही. एवढं आडवं आपण पडू शकतो. आणि आता एवढं पडण्यामध्ये जेवढी ताकद वाया जाते त्याच्यापेक्षा त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर किंवा नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी आहे त्याच्याशी व्यवस्थित जर सांगितलं ह्या गोष्टी करा सर, इथे हे चुकीचं चाललं आहे. जर त्यांच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तो जागा रहिवास क्षेत्रात नसेल तर बांधकामाला परवानगीच देता येणार नाही. तर ते सगळं तुला एका ओळीने बघायला लागेल. कुठल्या किती निकषांमध्ये त्याला अडकवता येतं, आक्षेप घेता येतो आपल्याला, तेवढे निकष शोधावे लागतात. आणि आहेत असे खूप आहेत. म्हणजे तलावापासून 100 मीटर काही करता येत नाही, नदीपासून पूरबाधित क्षेत्रात रेड झोन ब्ल्यू झोन काही करता येत नाही. म्हणजे रेड टू ब्ल्यूमध्ये रिस्ट्रिक्टेड डेव्हलपमेंट करता येतं, ब्ल्यूमध्ये काही करता येत नाही. हां, तलावाच्या बद्दल धरण असेल तर धरणापासून पण 100 मीटर त्याची महत्तम पाणी पातळी जी आहे तिथपासून 100 मीटर काही करता येत नाही. असे अनेक निकष आहेत. ते सगळे निकष त्या जागेला लावायला पाहिजे आणि ते लावता येतं. नाशिक विभागामधून आहे, तर नाशिकला दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.
यामध्ये पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. तर धार्मिकतेच्या नावाखाली पर्यावरणाचा पाण्याचा पोल्युशन खूप होतं. तर मग आपण या वैयक्तिक लेवलवर मी काय बोलतो? मी तुला तिथले काही कार्यकर्ते आहेत, राजन पंडित म्हणून तिथं काम करतो नाशिकमध्ये, आणि तुमच्याकडे खूप चांगली एक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे. विभागीय आयुक्तांनाच यायला पाहिजे आणि त्या कोर्टाला सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे की तुला हे सांगता आलं पाहिजे की प्रदूषण त्यांच्यातलं ह्या कुंभमेळ्यामध्ये काय पद्धतीचे घटक आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं, आणि तूच एक त्याला SOP म्हणता येईल, तशी SOP तूच सुचवायला लागेल की हे टाळायचं चुकवा लोकांना, याच्यावरती निर्बंध आहे. नदी आहे म्हटल्यानंतर आंघोळी जाणार की नाही माणसं तर जाणार आहे, त्याला तुम्ही अडवू शकणार आहे का? तर अडवू शकत नाही अनेकदा. पण प्रदूषण कशामुळे होतं हे नेमकं जर स्वतः आलं तुला आणि त्याला तुला पर्याय देता आला तर तू मांडू शकतेस. कारण गणपतीचं विसर्जन करू नका याच्यासाठी औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय झाल्यानंतर मार्गदर्शन हे तयार करा म्हणून सांगितलं. मार्गदर्शन तयार आम्हीच तयार करून दिली, म्हणजे ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP म्हणून, तर ती तयार करून दिली आणि ती फॉलो व्हायला लागली. आणि ती फॉलो होते की नाही ह्याच्यावरती तर आपण बोलूया. तर कुंभमेळ्याच्या दरम्यान काय काय घटना घडतात. मग एका वेळेला समजा त्या पाण्याचा जो पाण्याचा व्हॉल्यूम जो आहे त्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त जर घटक समजा अगदी लोक आंघोळीला गेल्यामुळे त्याच्यामध्ये युरिनल डिस्चार्ज झाला आणि त्याचं प्रमाण जास्त झालं, त्याच्यामुळे विहिरीचं झालं, हे मांडायला लागेल, हे सांगायला लागेल किंवा हे सिद्ध करायला लागेल. मग त्याच्यावरती निर्बंध कसे आणायची चर्चा होती. आपण नुसतंच प्रदूषण होतं असं ध्येय की नाही, आपल्याकडे काहीतरी ठोस मुद्दे पाहिजेत जे शास्त्राच्या निकषाच्या आधारावरती कायद्यात बसवून सांगता आले पाहिजे. म्हणजे नुसते पण बसवण्याला काय अर्थ नाही. आणि अनेकदा ते तेवढे तू शास्त्र आणि कायदा एवढ्याच्या ह्याच्यावरती मग प्रशासन अधिकारी सुद्धा तिथला मान्य करतो. आणि नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दल सुद्धा काही गाईडलाईन्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे, ती जरा बघून सांगते तुला. तिथले जे कार्यकर्ते आहेत, राजेश पंडित म्हणून खूप चांगलं काम करतो तिथं, आणि अश्विनी भट म्हणून एक आहे, त्या लोक खूप त्याच्यामध्ये असतात. चांगलं सत्र, जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्यासाठी पर्वणी आहे. इतर आज या ठिकाणी चर्चेतून आपलं पद्धतीने निघालं. ॲक्शन प्लॅन विशेषतः ठरला असेल तर निश्चितच ही सगळी मुलं ॲक्टिव्ह संजय सरांवर काम करतात. त्यामुळे नक्कीच त्याच्यावरती तुम्हाला ते त्रास देतील, तुम्हाला बोलवतील आणि तुमच्याकडून करून घेतील. ते सगळे त्या ठिकाणी आहेत. बाकी आता आपण मालवणच्या इथे बघितलं, बाकीची चर्चा सुजयसोबत सुद्धा मागे दिवसा आपल्या आधी याच्या आधी चर्चा झाली आणि त्याच्यावर त्यांनी काम सुरू केलं. त्यामुळे त्या शिबिरात एक चांगला उपयोग या सगळ्या विद्यार्थ्यांना